रे हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि सुंदर ध्यान देवते वरी सुंदर ध्यान देवते वरी गणपतावरी रसिहार कला काशिदाम तुलसीहार कला काशिदाम अवनि निरंतर हवड़े निरंतर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख अवड़े निरंतर हे चिधार अवड़े निरंतर हे चिधार अवड़े निरंतर हे चिधार हर गला कासे पितांबर हर गला कासे पितांबर
आवडे निरंतर आवडे निरंतर हे ध्यान दासे पिता दोन्ही पक्ष सारखे करून घ्या महाराज. Krishna Hare 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 Jai Ram Krishna Hare Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Hare Jai Ram Krishna Hare Hare Jai Ram Krishna Hare Hare Bar
माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर खाते आगर रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय राम जय जय कमी झालं पक्वास बिघडले बघा दोघी वर गेलं सारखं घ्या करून व्यवस्थित लावून घ्या ते कमी कमी झालं झाले तो पण कमी वडा की गठ्ठे खाली गठ्ठे वडा खाली गठ्ठे गठ्ठे वडा परत उतरते पकवास स्वर स्वर चला जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा अरे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा
त्याचा दास मी अंत, त्याचा दास मी नये माझ्या मना हो का पंडित शहाणा म्हणे नवविध भक्ती जाणे तुझी शुद्ध अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा म्हणे नवविध भक्ती जाणे तुझी शुद्ध अनेक नवे माझ्या मना पंडित शहाणा विठोबार जाणे भक्तीचा जिव्हाळा, 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 जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची देवाचा पुतळा, तोची देवाचा पुतळा, आणि नवे
पंडित शहाणा शहाणा हे होगा पंडित शहाणा होगा पंडित शहाणा अधिक नोहे माझ्या जाने भक्तीचा जिव्हाळा, जाने भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध. अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. विठ्ठला विठ्ठला काळे 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 कुंडली कवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु अमृतनाथ स्वामी, सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सावळाराम बाबा महाराज की जय. परमपुरुष शौर्यं पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी. प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण,
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा या वारकरी संताचा आया वारकरी संताचा या वारकरी संताचा हे मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा या वारकरी संताचा या वारकरी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा या वारकरी संताचा या बरी आहे तब्येत. जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नये माझ्या मना होका पंडित शहाणा. श्रीमंत संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या पुढे या. प्रस्तुत अभंगातून संत महात्म्यांचे एक अलौकिक अशा स्वरूपाचं दर्शन आपल्याला घडवून देत आहेत. विठ्ठला 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 अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांना दैववान म्हटलंय, भाग्यवान म्हटलंय. असे ते संत दैवाला भाग्याला पोहोचण्याकरता नेमकं त्यांनी साधन काय केलं? भक्ती केली आहे. पण नुसती भक्ती न करता त्या भक्तीचा जिव्हाळा जाणला म्हणून तुकोबरा त्यांना दैववान म्हणतात, भाग्यवान म्हणतात. या व्यतिरिक्त मग जगातले शहाणे पंडित माझ्या मनाला येत नाहीयेत. नामरूपावर ज्याचं चित्त जडलेलं आहे त्याचा मी अंकित दास होतो. असे भक्त काय करतात? 9 प्रकारची भक्ती करतात. अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठला विठ्ठला समस्त ग्रामस्थ मंडळ सुकापूर या सुकापूरमध्ये संपन्न होत असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा अंतःकरणामध्ये श्रद्धा प्रेम भक्तीच्या द्वारा संपन्न होत असणारा हा कार्यक्रम वर्ष 49वे आहे. ज्या महात्म्यांनी याचं रोपटं लावलं, या उत्सवाचं रोपटं लावलं, खऱ्या अर्थानं त्यांनी रोपटं लावलं म्हणून आज आपण त्याच्या सावली खाली आहे. आज आपण त्याची सुंदर अशी सुमधुर अशी फळं चाखतोय आणि त्या फळाचा पुढच्या वर्षी सुवर्ण योग आहे, सुवर्ण महोत्सव आहे. 25व्या वर्षी रजत महोत्सव भेटली असे स्वानंद स्वामी महाराज आणि त्यांचा सर्व परिवार, या परिवारातून हा उत्सव संपन्न होतो आहे. या सध्याचं मार्गदर्शन ज्यांच्या माध्यमातून घडतंय असे सद्गुरू भक्तिपरायण असणारे विनोद स्वामी महाराज आहेत. त्याचबरोबर हरमहंत पुरुषोत्तम महाराज, पुरुषोत्तम दादा यांच्या कुशल मार्गदर्शनातून हा उत्सव संपन्न होतोय. खरं तर पनवेल परिसर, मग तो डोंबिवली कल्याण जवळजवळ हा सगळा परिसर पारमार्थिक विचाराने ढवळून ज्यांनी काढला ते वैकुंठवासी सद्गुरू श्री वामन बाबा महाराज असतील, सावळाराम महाराज असतील, त्याचबरोबर माऊली असतील, या सर्व मंडळींनी खऱ्या अर्थानं परमार्थाचं बीजारोपण या परिसराला दिलंय, या परिसराला केलंय. आणि नाहीतर अगदीच म्हणजे जसं असं इकडं आलं की महाराज असं म्हटलं जातं, इकडं आलं आणि परमार्थ बघितला की वाटतं वाघ शाकाहारी कधी झाला. अशी एक भूमिका पाहायला सापडते. पण दुसरी एक भूमिका अशी आहे महाराज, बरं का बिडकर महाराज, शास्त्रशुद्ध वारकरी संप्रदायाने संतांनी घालून दिलेला जसा परमार्थाची नियमावली आहे तशी नियमावली आज या भागामध्ये नक्कीच पाहायला सापडते. टाळकरी असावा, तो कसा असावा? गणवेशात असावा, त्याने धोतर लावलेला असावं, नेहरू शर्ट पांढरा असावा. हे महत्वाचं आहे सध्या. कारण नाहीतरी कुठलं काय काय रंगी बेरंगी इकडलं तिकडलं असतं, काही सांगता येत नाही. पांढरा नेहरू शर्ट असावा, डोक्यावर टोपीच असावी, कपाळाला गंधच असावा. ही सगळी वारकऱ्याची टाळकऱ्याची लक्षणं झाली. बाबा नुसती टाळकऱ्याकडेही राहिली नाही,
इथं बसलेला श्रोता सुद्धा एखादा चुकून नाविलाजानं वेळ मिळाला नाही म्हणून राहिलंय ड्रेस बदलायचा, नाहीतर सगळे बरेचसे श्रोते सुद्धा संप्रदायाच्या नियमामध्ये आणि या सुकामूरमध्ये चालू असणारा परमार्थ मी मगाशी आल्या आल्या पाहिला आमच्या माता भगिनींचा हरिपाठ. खरं तर दोन मंडळ पण एकत्र येत आहेत, एक विचाराने येत आहेत आणि हरिपाठासारखा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होतो, अतिशय आवडीनं श्रद्धेनं होतो. मगाशी मी जनार्दन भाऊला म्हटलं, दादा म्हटलं हे जर हरिपाठ आणि भजन जर एवढं चांगलं करतायत तर कीर्तनाला सुद्धा उभं राहतील. ते म्हटले हरकत काहीच नाही, फक्त जागा कमी आहे म्हणून त्यांना खाली बसवलंय. फक्त जागा कमी आहे, बाकी टाळकरी सगळे आमचे गुण्यागोविंदानं. उद्याचं वारकरी संप्रदायाचंही भवितव्य आहे. गावामध्ये सप्ताह होतो, सप्ताह झाला, त्या सप्ताहामध्ये नेमकी ही जर बालगोपाळ मंडळी नसतील आणि त्यांना जर संस्कार देण्याकरता आपण त्यांना आग्रही नाही केलं तर फक्त आणि फक्त सप्ताह म्हणजे देखावा. विठ्ठल विठ्ठल मधली जी लहान लहान मंडळी आहेत त्याच्यातला एखादा तरी काहीतरी विचारानं त्याच्यामध्ये परिवर्तन होईल, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालेल, हरिपाठ पाठ करेल आणि पुढच्या वर्षी तोही टाळ घेईल. पुढं 2 वर्षानंतर तो चांगल्या प्रकारचं प्रवचन करायला लागेल, परत 2 वर्षानंतर चांगल्या प्रकारचा अभ्यास करून आमच्या पांडुरंग महाराजांसारखा कीर्तन करायला लागेल, व्यासपीठ चालवायला लागेल. कुणी ना कुणीतरी अर्थात ही परंपरा आपल्या पाठीमागेही चालली पाहिजे. या भूमिकेतून या नामसप्ताहाची योजना केली आहे आणि त्या सर्व नियमाला अनुसरून हा उत्सव संपन्न होतो आहे. या उत्सवाला आजची 6व्या दिवसाची ही कीर्तन सेवा आमच्या जनार्दन भाऊंच्या आग्रहास्तव, समस्त सुकापूर ग्रामस्थ मंडळींच्या आग्रहास्तव या ठिकाणी सेवेचा योग आहे. मला वाटतं कोरोना नंतर पहिली भेट आपली आहे आदयला. दादांच्या कार्यक्रमामध्ये पहिली भेट बिडकर महाराजांची, त्यानंतर आम्ही वाचलो म्हणून भेटलो. वाचलो म्हणून भेटलो. अशी एक गमतीशीर आहे. सुंदर अशा प्रकारचे गायक मंडळी आहेत, दोन्ही मृदंग वादक. सुंदर अशी सिस्टम आहे. गरमीचं वातावरण आहे, थोडा पाऊस पडलाय त्यामुळं तुम्हाला सवय याची अडचण नाही, पण आम्हाला जरा जास्त अडचण होते. पण हरकत नाहीये, सगळे मोठ्या आनंदानं अगदी नियोजित वेळेमध्ये. आज काय कोणाचे पाय दुखवू देणार नाही, आज कोणाचे पाय दुखवू देणार नाही. 2018चा प्रसंग आठवा विस्तार करत नाही. विठ्ठला विठ्ठला तुकोबरायाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. अभंग 4 चरणाचा आहे, बहुतेकांच्या परिचयाचा पाठातला अभंग आहे. तुकोबरायांनी या अभंगातून खऱ्या संतांचं वर्णन केलंय, खऱ्या संतांचं लक्षण आपल्या समोर मांडलेलं आहे. खरे संत कोण? जगामध्ये आजही आपण वैज्ञानिक दृष्ट्या खूप प्रगतशील आहोत. सध्याच्या काळामध्ये विज्ञान इतकं पुढे गेलंय की जागेवर बसून जगाशी संवाद साधला जातोय. बरीचशी मंडळी कीर्तनाला बाहेरच्या बाजूला बसलेले, ज्यांच्या हातात मोबाईल आहे ते बसलेत कीर्तनात, पण IPL पाहतायत. कुठं चालले, आज कुणाचं काय झालंय काय नाही, चालू आहे ना, काय हरकत नाही. जागेवर बसून जगाशी संवाद साधण्याचं काम आजचा भारतातला प्रत्येक व्यक्ती करतोय, किंबहुना जगातला प्रत्येक व्यक्ती करतोय. त्यामुळे विज्ञान खूप प्रगत झालंय, पण आजही या विज्ञानाच्या प्रगतशील देशामध्ये, या जगामध्ये संत कुणाला म्हणावं याच्याबद्दल जीव अनभिज्ञ आहे, अडाणी आहे. विठ्ठल विठ्ठल संतांची व्याख्या एखाद्या पत्रकाराने आपल्या एखाद्याला जर बोलतं केलं, बोला संतांच्या बद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे, संत कुणाला म्हणतात, असा पटकन जर एखाद्या पत्रकाराने प्रश्न विचारला तर वारकऱ्याला सुद्धा संभ्रमच पडेल. कोणाला म्हणावं, कारण संतांची बाह्यरंग लक्षण काय आणि अंतरंग लक्षण काय. बरं, या शास्त्राचा संताचा विचार बाजूला सोडा. सध्या आपल्या मनाला काय वाटतंय? आपल्या मनाला एकच वाटतंय, जिथं चमत्कार आहे तिथं नमस्कार आहे. बाबा कसं काय सांगतात तू असं? कागदावरती काहीतरी लिहितात आणि एवढ्या लाखो समाजात एखाद्याला उठवतात. किती बागेश्वर धाम, असं कसं होत असेल? बरं, सगळंच खरं, एखादं तरी खोटं निघावं, काहीच निघत नाही, असं कसं होत असेल? असं काहीतरी एखादा आपल्याला जे करता येत नाही तो एक जगदविलक्षण चमत्कार करून दाखवला की त्याच्या पाठीमागं संत या भूमिकेतून मस्तक टेकवायला सर्वसामान्य जीव तयार आहे. आज विज्ञानानं प्रगती केली आहे, इतकी प्रगती केली आहे की जगातले या मृत्यूलोकातले या भूमीवरचे प्लॉटिंग जवळजवळ संपले. म्हणून लोक सध्या सोशल मीडियाच्या द्वारा वैभवश्री चंद्रावरचे प्लॉट खरेदी करायला लागलेत. चंद्रावरचे आता तिथं जाऊन कोण राहणार आहे, काय कसा बंगला बांधणार आहेत, सिमेंट कुठून आणतील, रेती कुठून आणतील, विटा कुठून, प्रश्नच आहे हा.
पण प्लॉटिंग खरेदी तर चालू झाली ना, ऑनलाईन प्लॉटिंग खरेदी. काहीतरी आपलं लोकांनी आपल्याला मोठं मानावं म्हणून आमचा प्लॉट चंद्रावर सुद्धा आहे. चंद्रावर खेड्यापाड्यामध्ये गेले की माणसं, आमचं मुंबईला सुद्धा घर आहे. त्यांना म्हणलं कुठे आहे, ते म्हणले आहे चाळीमध्ये, कुठंतरी चाळीमध्ये. पण असे नका, ते तरी आहे ना. या भूतलावरती नवल नाही बाबा, चंद्रावर प्लॉट खरेदी करायला चालले माणसं. प्रगती झाली, ही प्रगती झाली. पण आध्यात्मिक दृष्टीने बघायला गेलं तर, एक बाजू पाहायला गेलं तर अध्यात्माची खूप कमकुवत झालेली आहे. कोणाच्याही पाठीमागं जसे हुरळली मेंढी, खेड्यापाड्यामध्ये असं म्हटलं जातं, हुरळली मेंढी आणि लागली लांडग्याच्याच पाठीमागं. ज्या लांडग्यापासून वाचायचंय त्याच्याच मागं चालली. तसं काही भावनिक श्रद्धावान असणारा साधक कोणाच्या तरी एखाद्याच्या विचाराच्या आहारी पडतो, त्यांनाच संत म्हणतो, त्यांच्या पाठीमागं आपलं जीवन घेऊन जातो. कालांतरानं ज्या वेळेला त्यांचे दोष समोर येतात त्यावेळेला मग मात्र त्याच्यासारखा नास्तिक दुसरा कोणी बनत नाही. मी थोडासा विचार करून बोलतोय, कारण मला माहितीये माझं कीर्तन आज युट्यूबवर लाईव्ह चालू आहे. लाईव्ह चालू आहे याचा अर्थ दररोज काही न विचार करता बोलतोय असंही नाही. पण हे कीर्तन आहे, संत वाङ्मयाचे अभंग आहेत. महाराज तुकोबरायांनी, ज्ञानोबरायांनी असं म्हटलं नाही, माझी ओवी माझा अभंग जर घ्यायचा असेल तर तुम्हाला एवढं गुगल पे करावं लागेल, असं काही म्हटलं नाही. त्याच्यामुळे त्यांचे अभंग आपण घ्यायचे. त्या अभंगाचा प्रचार कोणत्या ना कोणत्या अंगानं जर समाजामध्ये, जगामध्ये होत असेल तर त्याला कधीही माणसाने नकार देऊ नये. विठ्ठल 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 विठ्ठल. खरं तर ज्ञानेश्वरी गाथ्यासारखं तत्वज्ञान हे सामान्य नाहीये, सामान्य नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वाला गवसणी घालण्याकरता हे तत्वज्ञान निर्माण केलंय. केवळ एका महाराष्ट्रापुरतं, केवळ एका आपल्या विशिष्ट भागापुरतं, एका विशिष्ट घराण्यापुरतं नाही. विश्वाला गवसणी घालायचे ज्ञानोबरायांना. आणि ते तत्वज्ञान विश्वाला गवसणी घालण्याकरता व्यक्ती पुरेसा पडत नाही, मग ते सोशल मीडियाच्या द्वाराच जगापर्यंत पोहोचलं पाहिजे. मागे मी तळोजाकडे आलो होतो, त्यावेळेला काल्याला अन्न आलो होतो, त्यावेळेला वैभवजींची आमची चर्चा झाली होती. वारकरी संप्रदाय संख्येनं खूप वाढलाय, पण प्रचाराच्या माध्यमातून आपण गाव थोडं सीमित करतो. गल्ली, आमच्या गल्लीतला सप्ताह, आमच्या गावातला सप्ताह, आमच्या तालुक्यातला सप्ताह, तालुका जरा लांब जातोय, आमच्या भागातला सप्ताह, 4-5 गावं, 17 गावं मिळून, आजेवली सारखं गाव, 18 गावं मिळून, हरकत नाही. नामसप्ताह होणं याच्याबद्दल काहीच अडचण नाही, उलट ते झालेच पाहिजेत. पण ते होत असताना आज जगाबरोबर आपण उतरणं गरजेचं आहे. जगाबरोबर उतरलं पाहिजे. आज वेगवेगळे संप्रदायात उदयाला आलेत, नावं त्यांना ठेवायचे नाही, आपल्याला त्यांच्या पुढे कसं जाता येईल हे पाहण्याचा प्रयत्न करायचा. त्याला खेचत बसायचं नाही. हो, आज या मंडळींनी केलं का, एक कुठंतरी संप्रदाय उदयाला येतो, त्या संप्रदायाचा एक स्वयंघोषित संत उदयाला येतो, त्या संतांच्या विचाराला बळी पडणारे त्यांचे भक्त मंडळी, शिष्य मंडळी तयार होतात. सोशल मीडियाच्या द्वारा ती मंडळी जगावर आपला विचाराचं प्रबोधन करतायत. आपण का कमी पडलो? कारण आपण याला नकारायला तयार आहे, आपण याला नाकारतोय. घाबरायचं नाही. ज्ञानोबरायांनी जर 9,000 ओव्या समोर ठेवल्यात आपल्या, तुकोबरायांनी 4,000 अभंग जर आपल्या समोर ठेवलेत, तर मग त्यातला एक अभंग याच्यावर द्यायला काय अडचण आहे. विठ्ठल विठ्ठल. असो, आज संत कुणाला म्हणावं, संभ्रम आहे, संभ्रम आहे. जग खूप पुढे गेलंय, विज्ञानानं खूप प्रगती केली आहे, पण संत कुणाला म्हणावं सर्वसामान्य जीवाला कळत नाही. नवल नाही, देवाच्या बायकोला कळालं नाही खरे संत कुणाला म्हणावं. देवाच्या बायकोला कळालं नाही. रामायण आपण वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. रामायणामध्ये सीतामाईला खरे संत लक्ष्मणजी ओळखले का? वनवासामध्ये असताना, पर्णकुटीमध्ये असताना एक तो मारीच समोरून जातो, त्याची चामड्याची अपेक्षा सीतामाई करतात. त्या सुवर्ण मृगाचं मला चामडं पाहिजे आग्रह केला. प्रभू रामचंद्र त्याच्या पाठीमागे धावत जातात, बाण मारतात. तो मारीच मोठ्यानं ओरडतो, लक्ष्मणा धाव. आवाज ऐकला, लक्ष्मणाने आवाज ऐकलाय, सीतामाईने आवाज ऐकलाय. पण लक्ष्मणजी संत आहेत, त्यामुळे संतांना मायेचा काहीच कोणताही प्रभाव पडत नाही. लक्ष्मणजी शांत आहेत. सीतामाई सांगते, का हो तुम्हाला ऐकू आला नाही का तुमच्या दादाचा आवाज? आला ना, चांगला ऐकू आला, मग मदतीला जा ना त्यांच्या. लक्ष्मणजी म्हणतात, माझ्या दादाच्या नावानं जर विघ्न दूर होतात तर त्यांच्यावर विघ्न येईल कसं? त्यांच्यावर संकट येईल कसं? संकट विंकट काही येत नसतं. कोणीतरी मायावी राक्षस असेल, काही गरज नाही, मला तुमचं रक्षण करायला सांगितलंय, मी थांबतो इथं. शेवटी सीतामाई नको त्या बोलल्या, अभद्र बोलल्या. मला आत्ता कळालं तुम्ही वनवासामध्ये का आलात. तुम्ही वनवासात का आलात? तुमच्या भावाचं काहीतरी बरं वाईट व्हावं, माझी प्राप्ती तुम्हाला व्हावी ही अपेक्षा कदाचित तुम्ही घेऊन आलात. अभद्र बोलल्या.
लक्ष्मण खरे संत आहेत, ज्यांनी आजपर्यंत सीतामाईच्या श्रीमुखाकडे पाहिलं नाही, पाहिलं ते फक्त त्यांच्या चरणाचं दर्शन घेतलंय. अशा लक्ष्मणजीला सीतामाई नको त्या बोलल्या. खरे संत लक्ष्मण आहेत, सीतामाईला ओळखता आलं नाही. काय वाटोळं झालं, काय नुकसान झालं सीतामाईचं? काहीच झालं नाही महाराज. खरे संत नाही ओळखता आले तरी जीवाचं काहीही नुकसान होत नाही. ऐका, खरे संत नाही ओळखले काही नुकसान होत नाही. जगद्गुरु तुकोबाराय नाही ओळखले त्या काळामध्ये. देहूतल्या मंडळींना जगद्गुरु तुकोबाराय कसे दिसायचे? तुका वेडा अविचार करी बडबड फार, आहे ना, वेडाच म्हणायचे तुकोबारायांना. नाहीतरी सकाळीच चर्चा करत असताना सहज आळंदीमध्ये हरिभक्तीपरायण पृथ्वीराज महाराज जाधव मंदिरात भेट झाली. दर्शनाला गेल्यावर सहज चर्चा झाली. सुकापूरला जाणार आहे बरोबर चर्चा झाली. वारकरी कसा असावा, श्रद्धावान कसा असतो, काय असतो याची चर्चा करत असताना जो जगाच्या दृष्टीनं वेडा ठरतो तो वारकरी. त्यांच्या मुखातले वाक्य सकाळचे जसे तसे सांगतो. जो जगाच्या दृष्टीनं वेडा ठरतो तो खरा वारकरी आहे. जो जगाच्या दृष्टीनं शहाणा ठरतो देवाच्या यादीत सुद्धा तो येत नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज, या भक्तीनं जर देव वेडा होत असेल, या भक्तीची ताकद एवढी मोठी आहे की या भक्तीनं देव वेडावतो. देव वेडा झाला, वेडा झाला लाचावला भक्तीसी महाराज बोलतात ना. तो जर भक्तीनं वेडा होतो तर त्याचं भजन करणारे भक्त वेडे नाही होणार का? साधा विचार आहे, साधा विचार आहे. वारकरी येतो, वारकरी हा भक्तीमध्ये वेडा होऊन जात असतो, वेडा होतो. तसं तुकोबारायांना देहूतले मंडळी म्हणायचे तुका वेडा अविचार करी बडबड फार. आता तुकोबारायांची ती बडबड म्हणजे तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत ही अधिकार माहित नव्हता ना, माहित नाही. त्यामुळे त्यांना तो तुकोबाराय वेडे वाटायचे. तुकोबाराय त्या काळामध्ये लोकांना कळेल. चला ज्ञानोबाराय तरी त्या काळात कुठं कळाले? आज विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या नावानं फक्त आपण जप केला, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम हा मुखातून जप बाहेर पडला की टाळकऱ्याचे आपोआप पाय पावल्या खेळायला लागतात, टाळ वाजायला लागतात, बसलेले टाळ्या वाजवतात, मुखातनं घोष बाहेर पडतो. ताकद आहे ना महाराज, ही नामाची ताकद आहे. ज्ञानोबा तुकाराम म्हटल्याबरोबर चांगले ताजे गुलाबजाम खायला भेटतात. हो आपल्याला, आपल्याला आज भेटले ना गुलाबजाम, ताजे ताजे गुलाबजाम आपल्याला ज्ञानोबा तुकाराम म्हटल्याबरोबर खायला भेटतात. त्या काळात त्यांना मधुगिरी दिली नाही. मला मुद्दा हा सांगायचा आहे, त्या काळामध्ये साधी मधुगिरी दिली नाही, मधुकरी. एक दिवस फक्त मांड खाण्याची अपेक्षा निर्माण झाली, फुटकं खापर, पण ते सुद्धा कुंभाराने दिलेलं विसोबा खेचराने फोडून टाकलं, नाही मिळवून दिलं. एखाद्या घरातून सुकपीठ मधुगिरी म्हणून द्यावं तर ती सुद्धा जोडी उलटी करावी आणि थैथै त्या पिठामध्ये नाचावं अशी अवस्था. पण त्याच ज्ञानोबारांच्या नावानं आज आम्ही रोज पक्वान्न खातोय. रोज ज्या ज्या वेळेला सप्ताह असतो, सप्ताहाचं नियोजन होतं, त्या सप्ताहाच्या नियोजनामध्ये बघा तुम्ही रोजचं घरातलं तुमचं दिनक्रम पहा. घरात आपण कधी खातो का? एखाद्या कुठंतरी आठवड्यातून एखाद्या दिवशी सणासुदीच्या दिवशी गोडधोड असतं. सप्ताह म्हटलं की दोन्ही टाइम, दोन्ही पंक्तीला मिष्टान्न आहे, दोन्ही पंक्तीला. एखादा व्यक्ती शुगरवाला असला ना, तो म्हणतो जाऊ द्या गोळी खाऊ, 7 दिवस तरी आहे सप्ताह, 7 दिवस तरी आहे, होईना का थोडीफार होईल पण पुन्हा कमी करेल. सप्ताहाचा प्रसाद आहे. त्याला काय होतं, वेगवेगळ्या अंगानं स्वतःच्या मनाची समजूत काढली जाते, पण मिष्टान्न होतं ना. कोणाच्या नावानं चाललंय? त्यांच्या नावानं. ज्या काळामध्ये त्यांना राहायला जागा दिली नाही, शुद्धीपत्र आणण्याकरता पैठणला पाठवलं, खरे संत नाही ओळखता आले, काय नुकसान झालं का जीवाचं? तुमचं माझं काही नुकसान झालं का? त्या काळात ज्ञानोबारांना नाही ओळखलं आपण. आज त्यांच्याच ज्ञानेश्वरीवर उपजीविका चालू आहे ना, गाथ्यावर त्यांच्याच अभंगावर कीर्तनं चालू आहेत ना आपली. त्यांनी जर त्या काळात ते अभंग जसेच्या तसेच बुडू दिले असते, 13 दिवस नसतंच धरणं धरलं, सुकापूरचा सप्ताह झाला नसता, झाला नसता. 13 दिवस त्यांनी विचार केला, अरे ह्या नुसत्या वह्या नाहीये, या नौका आहेत, नौका, उद्याच्या जगाला तारणाऱ्या नौका. जर नौकाच बुडाली तर या नौकेमध्ये बसून उद्या भवसागर तारणारा समाज कसा जिवंत राहील, याच्याकरता तरल्या पाहिजेत. आणि म्हणून त्या जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैशा लाया, किंबहुना त्या वह्या रचण्याचं, अभंग रचण्याचं काम माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी केलं महाराज.
राघवे सागरात पाषाण तारिले राघवे सागरात राघवे सागरात पाषाण तारिले राघवे सागरात तैसे तुकोबाने तैसे तुकोबाने पाषाण तारिले तैसे तुकोबाने अभंग रचिले तुकोबाचे तुकोबाने थोडा पाठभेद आहे अर्थदृष्ट्या लावायचा म्हणता तरी गोड लावता येऊ शकतो नाही असं नाही फक्त वेळ जाईल आलाय मुद्दा म्हणून सांगून जातो जरा चला राघवे सागरात पाषाण तारिले हा दृष्टांत आहे त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राने जसं लंकेत जाण्याकरता समुद्रावर पाषाण तारिले वानर सेनेला सगळ्या पलीकडे घेऊन गेले हा दृष्टांत आहे हा दृष्टांत रामेश्वर शास्त्रीने देऊन जगद्गुरु तुकोबारांचं महत्व वाढवलंय आरती जर तुकाराम महाराजांची आहे तर तिथं चे म्हणायचं का ने म्हणायचं असा प्रश्न आहे तैसे तुकोबाचे का तैसे तुकोबाने अभंग रचिले आणि अभंग रक्षिले असे दोन पाठ आहेत अभंग आरती तुकाराम महाराजांची असल्यामुळं तैसे तुकोबाने अभंग रचिले असा पाठ जर घेतला तर अजून तुकोबारांचं प्रौढत्व चांगलं वाटतंय माझ्या विचारानुसार पटेल न पटेल कोणाच्या प्रत्येकाच्या श्रद्धेचा भावनेचा विषय आहे आणि एके ठिकाणी पाठ आहे तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले गंमत पहा दृष्टांत प्रभू रामचंद्राचा तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले म्हटलं की कर्तृत्व रामाकडे जातंय आरती तुकारामाची आहे रामाची नाहीये आरती तुकारामाची आहे म्हणून थोडंसं कर्तृत्व तुकोबारांकडे ढकलण्याकरता तैसे तुकोबाने अभंग रचिले असा पाठ घेतला तर अर्थ चांगला वाटतो विठ्ठला जगद्गुरु तुकोबारांनी हा गाथा निर्माण केला तुमच्या माझ्याकरता निर्माण केला त्यावेळेला त्यांना संत नाही मानलं काय झालं काय जीवाचं काही पतन नाही खऱ्या संताला संत नाही मानलं तरी जीवाचं नुकसान होत नाही माझा मुद्दा इथं आहे लक्ष्मण जे खरे संत आहेत सीतामाईला कळालं नाही नको त्या बोलल्या नावीला झाला जाता जाता रक्षणाची जबाबदारी असल्यामुळं बाहेर असं लक्ष्मण रेषा ओढली आणि सांगितलं याच्या बाहेर येऊ नका जातो मी तुमच्या आज्ञेनुसार लक्ष्मण निघून गेले खरे लक्ष्मण संत निघून गेल्यानंतर ज्या वेळेला जीवनातून खऱ्या संतांचा आपले ताटातूट होते खरे संत आपल्याला सोडून जीवाला सोडून निघून जातात त्यावेळेला संत नसणारे असंत ढोंगी जीवनात प्रवेश करतात म्हणून खऱ्या संतापासून कधी लांब जाऊ नये नाहीतर मग असंत लवकरच समोर येतात लक्ष्मण निघून गेल्याबरोबर लगेच तिथं रावणाचं आगमन आहे रावणाचं नाही रावण महाराजांचं आगमन आहे रावण रावणाच्या रूपाने नाही ना आला महाराजाच्या रूपाने आला बिडकर महाराज सुंदर असं भगवत वस्त्र धारण केलंय जटा दाढी वाढवलेली आहे ते काय म्हणतात त्याला माळा घातलेली आहेत रुद्राक्ष शंकराचेच भक्त असल्यामुळं मग रुद्राक्षाच्या माळा घातल्या कमंडलू हातात आहे चिमटा एक हातात आहे असं सगळं गोसाव्याचं रूप घेतलंय समोर येत आहेत आणि मोठ्यानं आरोळी दिली ओम भवती भिक्षांदे मला भिक्षा हवा भिक्षा वाढा अतिथी धर्म आहे प्रापंचिकाचा धर्म आहे म्हणून अतिथी दारात आलेला आहे कोणीतरी एखादा म्हणून फळं वाढण्याकरता सीतामाई बाहेर जात आहे मर्यादा असल्यामुळं मर्यादेच्या बाहेर या अशी आज्ञा केली आदेश दिला सीतामाई बाहेर आल्याबरोबर रावणाने उचललं सीतेला 6 महिने देवापासून लांब जावं लागलं माझा मुद्दा इथं आहे खरे संत असणारे लक्ष्मण त्यांना सीतेनं ओळखलं नाही संत म्हणून ओळखलं नाही काही नुकसान झालं नाही पण संत नसणाऱ्या रावणावर संत म्हणून विश्वास ठेवला मर्यादेच्या बाहेर आल्या देवापासून सीतेला सुद्धा जर 6 महिने लांब जावं लागत असेल तर आपण तर जीवत्व दशेत आहे कोणाकोणाच्या मागं जावं आणि आपलं पतन किती करून घ्यावं त्याच्याकरता खरे संत ओळखणं गरजेचं आहे खरे संत ओळखले पाहिजेत पण ते ओळखायचे कसे
त्याच्याकरता आपल्याला गाथाच उघडावा लागेल, ज्ञानेश्वरीच उघडावी लागेल. ज्ञानोबारांनी संतांची लक्षणं सांगितली, ज्ञानोबाराय तुकोबारांनी संतांचं वर्णन केलं. हे वर्णन यथार्थ वर्णन आहे. कारण सांगत असताना स्वतः महाराज सांगतात, भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ त्यागती आणि कासी, दुर्लभ त्यागती आणि कासी. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ त्यागते आणि कासी, दुर्लभ त्यागते आणि कासी, दुर्लभ त्यागते आणि कासी. IPL सुरू असल्यामुळे आपणही थोडा त्याचा फायदा घेऊ. 2020 खेळू, त्याच्यात एखादी सुपर ओव्हर मिळाली तर ती मारून घेऊ लगेच. कसं तरी करून आपल्याला सामना टाइमात सोडायचा आहे. विठ्ठला विठ्ठला. खरे संत ओळखायचे असतील तर त्याला संतच व्हावं लागतं. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, भक्तच जाणू शकतात. इतर माणसं भक्ताचं महिमान जाणू शकत नाही. प्रयत्न केला. या जगामध्ये काही शाब्दिक मंडळी ज्यांच्यावर शब्दाची कृपा आहे, शब्द त्यांच्या समोर आहेत, अशी काही शाब्दिक मंडळी संतांचं वर्णन करायचे म्हणून करण्याचा प्रयत्न करू लागले. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, शाब्दिकाचे काम नाही येथे. इथं शाब्दिकाचं काहीच काम नाही. तुम्हाला जर संतांचं महिमान कळावं वाटत असेल तर त्याला पहिल्यांदा संतांच्या अवस्थेला प्राप्त व्हावं लागेल. तुका म्हणे अंगे व्हावे त्या अवस्थेपर्यंत पोहोचता सर्वसामान्य विचारामध्ये शब्द उपयोगाचा आहे. महाभारताने असा विचार करताना विचार मांडलाय की माग घडलेल्या घटनेचं स्मरण करून देण्याकरता शब्द खूप उपयोगाचे आहे. अमृतानुभवामध्ये ज्ञानोबारांनी हाच विचार मांडला, बाप उपेगू वस्तू शब्दू स्मरण जाणे प्रसिद्धू परी अमृताचा विषदू आरिसानो. हे ज्ञानोबारांनी सांगितलं ना, स्मरण जाणे. माग घडलेल्या घटना कशा घडल्या काय माहित, शब्दाच्या द्वारा कळतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली हे फक्त शब्दाने सांगता येईल ना, शब्दाने सांगता येईल. माग घडलेल्या ज्या ज्या काही घटना असतील त्या घटना शब्दाच्या माध्यमातूनच प्रकट होत असतात. म्हणून शब्द खूप जपून वापरावेत असं संतांचं मत आहे. शब्द जपून वापरले पाहिजे. तुकोबाराय सांगतात, शब्द कोण आहेत? शब्द शस्त्र आहेत. शब्द शस्त्र आहेत, धारदार शस्त्र आहे. जपून वापरणं गरजेचं आहे. जुन्या काळातली माणसं म्हणतात पहा, मारलेला वळ मुजतो. वारलेला एखाद्यानं मारलं ना त्याला वळ मुटतो, तर तो मुजतो. पण बोललेला शब्द कधी विसरत नाही महाराज, आठवणीत राहतो. माणसं वेळ पाहतात, वाट पाहतात, संधीची वाट पाहतात. तीच माणसं असतात. भाऊ तालुक्यात प्रचार झालाय, जिल्हा पाठीमाग आहे, भर फॉर्म. आम्ही आहे ना भर फॉर्म. काळजी करू नको, भरायला फॉर्म तेच असतात, नारळ फोडायला तेच असतात, प्रचाराला तेच असतात. कुठपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत. एकदा आचारसंहिता लागली की यानं पार्टी बदललीच. अरे तिकडं तू कसं काय नाही म्हटलं, आता त्यावेळेला नाही का कसा बोलला होतास मला. शब्द माणसं आठवणीत ठेवतात. बरोबर वेळ पाहतात, संधी पाहतात बाहेर काढण्याचे ते शब्द. म्हणून शब्द जपून विचारात घेतले पाहिजे. आम्ही 3रीला असताना शाळेमध्ये एक सुविचार आम्हाला लिहिला होता. भिंतीवरती सुविचार लिहायचे पहिल्या काळामध्ये. डिजिटल इंडिया नव्हता त्यावेळेला, भिंतीवर लिहिल्या जायचे. आणि ते भिंतीवर लिहिलेले सुविचार ज्या ज्या वेळेला शाळेत प्रवेश केला की दिसायचे. हो, आताची डिजिटल लाईट असेल तर दिसतंय, बघण्याची इच्छा असेल तर दिसतंय. त्यावेळी शाळेत प्रवेश केला की भिंतीवरचा सुविचार असायचा, बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावे. शब्द हा शस्त्र आहे, शस्त्र.
भात्यातला बाण आहे नाही, सध्याच्या काळात बंदुकीतली गोळी आहे. सध्याच्या काळात बंदुकीतली गोळी एकदा का बाहेर सुटली, पुन्हा तुम्ही जरी नाही म्हटला मला नव्हती मारायची, त्याला जाऊन लागणारच आहे, त्याचं काम ती करणारच आहे. शब्द खूप गरजेचा आहे, पण या संतांचं वर्णन करण्याकरता ते शब्द सुद्धा अपुरे पडतात, ज्ञानोबारायांचं मत आहे. हा, शब्दानं त्या संतांचं वर्णन होत नाही. मग संतांचं वर्णन करावं कोणी? संतांनी करावं. काय वर्णन करावं? संतांचं जे अलौकिकत्व आहे ना महाराज, हे खूपच अलौकिक आहे. संतांचं अलौकिकत्व हे खूप अलौकिक आहे. त्याच्याकरता आपल्याला स्वतः त्यांच्या स्वरूपाला प्राप्त व्हावं, तेव्हा कळेल. मग त्या स्वरूपाला प्राप्त होण्याकरता काय करायचं? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, त्यांचंच सतत वर्णन करायचं. त्यांचं सतत वर्णन केलं की आपण त्या स्वरूपाला प्राप्त होतो. हरपे आपण पे पावे तै संता ते पाहता गिवसावे, मनवनी वानावे ऐकावे त्याची सदा. भगवत स्वरूपाला प्राप्त व्हायचंय, आत्मस्वरूपाला प्राप्त व्हायचंय, संत स्वरूपाला प्राप्त व्हायचंय. काय करावं? त्यांचं स्मरण करावं. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे. ही सगळी भूमिका जर आपण पाहिली तर संत महात्मे ज्या अवस्थेवर आहेत ती अवस्था तुम्हा आम्हाला जमत नाही, पण तुकोबारायांना वर्णन करता येते ना महाराज. तुकोबाराय स्वतः त्या स्वरूपाला प्राप्त झाले आणि मग तुकोबाराय त्या संतांचं वर्णन करतात. काय आहे संतांची अवस्था, काय आहे संतांचं महत्व? कारण तुमच्या माझ्या मध्येच राहणार आहेत हे संत महात्मे. काही वेगळं नाहीये. तुकोबाराय काय असे वेगळे नाही, ज्ञानोबाराय काही वेगळे नाही. अगदी तुमच्या माझ्यासारखं दिसणं, पाहणं, रूप, सगळं सगळं. गीतेचा 5व्या अध्याय उघडला की मुद्दा लक्षात येईल. गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये पश्यन शृण्वन स्पृशय जिघरण नशनन गच्छन स्वपैश्वसन प्रलपन विसृजन गृह्णन निमिषन निमिषन नपी इंद्रियानि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन. या श्लोकावरच्या ओव्या वाचून पहा. ज्ञानोबाराय सांगतायत संत महात्मे दिसायला तुमच्या माझ्यासारखे. पश्यन, पहिलं लक्षण संताचं सांगितले, पश्यन, पाहतात. जसं तुम्ही आम्ही पाहतो संत महात्मे सुद्धा पाहतात. तुम्ही आम्ही झोपतो संत महात्मे सुद्धा झोपतात. हा, फक्त आपली अज्ञानाची झोप असते, त्यांची जागृतीतली झोप आहे, एवढाच फरक आहे. हा, संत तुम्ही आम्ही खातो भूक लागल्यावर, तुम्ही आम्ही खातो. काही कीर्तनाच्या आधी खातात, काही नंतर खातात, पण खातात ना. तुम्ही आम्ही सुद्धा भूक लागली की खातो. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा भूक लागली की खातात. फरक एवढाच आहे, काय खातो आम्ही कासया सांगाते ही त्यांची अवस्था आहे. काय खातो कळत नाही. आपल्याला मीठ चालत नाही कमी पडलेलं. मीठ कमी असेल तर बायकोच्या 7 पिढ्याचा उद्धार होतो महाराज. मागच्या 7 पिढ्याचा उद्धार. आपल्याला ही अवस्था आहे. पाहायला दिसायला तुमच्या माझ्या सारखंच संतांचं जीवन आहे, पण अलौकिकत्व कशामध्ये आहे? जगद्गुरु तुकोबारायांनी एके ठिकाणी ते अलौकिकत्व मांडलेलं आहे. तुकोबाराय सांगतात, सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे. ही संतांची अवस्था आहे. सरोवरामधून एखादं कमळाचं फूल बाहेर यावं, ते त्या चिखलाशी, त्या पाण्याशी लिप्त नाहीये, अलिप्त आहे. पाण्यापासून वेगळं आहे, चिखलापासून वेगळं आहे. तसं संतांचं जीवन या जगात राहत असले तरी संत नव्हती जगा मानसा त्या सारी. ही अवस्था आहे, ही अवस्था. आणि ही अवस्था नेमकी कशानं प्राप्त झाली? दिसायला तुमच्या माझ्यासारखे असले तरी सुद्धा त्यांनी केलं काय? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, त्या संतांनी भक्ती केली. नवे नवे त्या भक्तीचा जिव्हाळा जाणला अभंगाच्या पहिल्या. आणि कनो हे माझ्या मना, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, आणि कनो हे माझ्या मना, आणि कनो हे माझ्या मना. संतांचं मोठेपण, संतांचं श्रेष्ठत्व कशाने मानायचं? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ते संत जाणे भक्तीचा जिव्हाळा, ते भक्तीचा जिव्हाळा जाणतात, म्हणून या जगामध्ये ते दैववान आहेत, ते भाग्यवान आहेत. तुकोबारायांनी त्यांना दैववान म्हणावं, भाग्यवान म्हणावं. तुकोबाराय कोणालाही भाग्यवान दैववान म्हणत नाही, म्हणत नाही. तुकोबारायांची ज्याला आपण भाग्य दैव म्हणतो, तुकोबारायांनी त्याच्यावर सरळ फुली मारली आहे, डेंजर झोन. आपलं भाग्य कशात आहे? आपलं भाग्य आहे धन भाग्य तरी नव्हे, धन पुत्र दारा. आपलं भाग्य याच्यात आहे, धन पुत्र आणि दारा, या 3 मध्ये आपलं भाग्य अडकलंय. 3 मध्येच आहे. धन प्राप्ती झाली, वा वा भाग्य.
रस्त्याने चाललेला मनुष्य 5 रुपयाचा ठोकळा भेटला, 5 रुपयाचा एखादा ठोकळा जर भेटला म्हणतो, लगेच उचलतो, कपाळाला लावतो, कपाळाला. काय भाग्य आहे सकाळी 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 काय भाग्य आहे. आमचे गुरुजी म्हणत असतात त्याची लायकीच तेवढी आहे. 5 रुपये मिळाले म्हणून काय भाग्य मानायचं का? भाग्य मानायचं? अधिकारच तेवढा मानावा लागेल त्याचा. धन मिळालं भाग्यवान, ही आपली व्याख्या झाली. दारा मिळाली भाग्यवान, ही आपली व्याख्या झाली. पंढरपूरच्या पालखी सोहळ्यामध्ये बरं का महाराज, एक सदग्रस्त अनवाणी चालले होते. आता पंढरपूरचा पालखी सोहळा म्हणजे असा आहे महाराज, ऊन वारा पाऊस सगळं सहन करावं लागतं. कधी ऊन भरपूर पडतं, कधी पाऊसच असतो, कधी थंडीच असते, कधी नुसता वाराच आहे. म्हणजे सगळीकडून परीक्षा होते, सगळीकडून. जो खरा भक्त निष्ठावान वारकरी आहे ना, तो टिकतो महाराज, टिकतो. काय काय मधून फॉर्म काढून घेतात, काहीचे फॉर्म बाद होतात, बाद होतात. ते म्हणतात वळकटी भिजली, आता काय करायचंय, चला घरी. वळकटी भिजली, फॉर्म बाद झाला म्हणायचं. हा, काही जण मधून काढून घेतात. तब्येत बिघडली हो, जाऊ आता वाखरीला जाऊ म्हणतात, काही वाखरीला जाऊ, समजायचं नाही फॉर्म मध्येच काढून घेतलाय. काही काही निष्ठावान वारकरी आहेत. हा, जरी हे आकाश वर पडोप आहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वड वानळ त्रिभुवन खाय, परिमी तुझीच वाटप आहे का विठोबा. भावनदास महाराजांच्या नियमाप्रमाणे देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव ज्ञानोबा नामदेवरांच्या कल्पनेनुसार अशी निष्ठावान वारकरी असतात. महाराज मी काही काही वारकरी बघितलेत बरं का अण्णा. काही काही वारकरी झोपायला त्यांना वळकटी पहिल्या सासवडच्या मुक्कामाला जी भिजली, मग त्याने जी टपावर टाकली वाळायला, टपावर टाकली, ती पंढरपुरात जाईपर्यंत वाळली नाही हो. रोज पाऊस येतो, रोजच भिजते. तो म्हणला कुठे काढायची, जाऊ दे घरी जाताना घेऊन जाऊ. पण वारी सोडली नाही. नेमा नटळे निर्धारी या अवस्थेमध्ये वारीकरी वारी करतात. हा, वारी करतात. एक वारकरी, तो वारकरी पायात चप्पलच नाही, कडक ऊन पडलेलं, डांबरी रस्ता तापलाय आणि त्याच्यातून तो अनवाणी चाललाय, त्याच्यातून अनवाई. बरं, रोजचं चालूच आहे, रोजचं चालू आहे. वाखरीच्या रिंगणावर गेला आणि रिंगणामध्ये रिंगण झालं, घोडाबिडा माऊलीचा अश्व फिरला आणि मग याने बाजूला रस्त्याच्या कडेला पेढे होते, त्यातले 2 किलो पेढे घेतले आणि वारकऱ्याला पेढे वाटू लागला. घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या पेढे. त्यांना विचारलं कशाची पेढे, म्हणजे तुझी वारी वाखरीपर्यंत तू सुरक्षित आला म्हणून पेढे का? तो म्हणे अजिबात नाही. मग काही नाही म्हणे, एकाने सांगितलं होतं मला 5 वाऱ्या कर, पायात चप्पल न घालता वाऱ्या कर, तुझं जमून जाईल, तुझं जमून जाईल. तो म्हणला बरेच वर्ष झालं हो रखडले, काय जमना झाले, कुणी जावं, मला पसंत पडलं की तिला पसंत पडत नाही, हे सगळा घोटाळाच व्हायला लागला, जमत नव्हतं. सांगितलं वारी करा, तुझं जमून जाईल. जमलं एकदाच म्हणून वारीचा आता नवस फेडायला आलोय. अशी दारा मिळाली म्हणजे तो भाग्यवान. तुकोबराच्या भाषेत त्यालाही मान्यता नाहीये, त्यालाही मान्यता नाही. हा, धन दारा पुत्र किंवा काय, धन मिळालं, दारा मिळाली, पुत्र संतती झाली, भाग्यवान. व्यवहारामध्ये त्यालाही भाग्य म्हटलंय. एखाद्याला पुत्र संतती झाली, वा वा काय भाग्यवान, काय भाग्यवान. महाराज, मुलं होणं हे जर भाग्याचं लक्षण मानलं असतं तर कुत्र्यांनी माणसाचं डिपॉझिट कधीच जप्त केलं असतं, पटो अथवा न पटो. काय म्हणणं आहे, हे भाग्य म्हणता येईल का? नाही ना. बरं, समजा एखाद्याला आपण मुलगा झाला भाग्य समजू, कोणाच्या दृष्टीनं, कोणाच्या दृष्टीनं? ज्याला नाही त्याच्या दृष्टीनं, ज्याला वर्षाला पाळणा हळतोय त्याच्या दृष्टीने काय त्याचा संबंध आहे? बर, ज्याला झालीत त्याला 5-10 वर्षानंतर एकांतात घेऊन विचारायचं, भाऊ कस काय? ते म्हणते नसती झाली तर बरं झालं असतं. ज्याला झालीत त्याला त्रास आहे, नाही झाली त्याच्या दृष्टीनं तो भाग्यवान आहे. परस्परावलंबी भाग्य आहे महाराज. एखाद्याचं घर नाही, त्याला घर झालं, लोक म्हणतात वा वा भाऊ तुमचं घर झालंय, घर झालंय. ज्या वेळेला नगरपालिका आणि महानगरपालिकेचा टॅक्स येतो ना, टॅक्स वर्षाचा, त्यावेळेला त्याला कळतं भाड्याच्या घरात राहिलो असो तर बरं झालं असतं हे टॅक्स भरण्यापेक्षा. बरं, माणसाने घरं बांधायची, फ्लॅट घ्यायचा, त्या फ्लॅटमध्ये माणूस किती तास राहतो? आता ज्यांनी घेतले त्याच्या लक्षात येईल, ते 8 तास तर कंपनीतच जातात. हप्ते भले मोठे असतात, फेडायचे आहेत, ओव्हर टाइम करा, जाता येता लोकलमध्ये 2 तास, पुन्हा लोकलपर्यंत लोकल पकडायला तासभर आधीच. हा घरी येऊन झोपला किती, उठला किती, आंघोळ केली किती, निघाला किती? जास्तीत जास्त 5 ते 6 तासाचा उपभोग माणूस घेतोय ज्याच्या नावावर घर आहे. तो 6 ते 7 तासाचा उपभोग घेतोय घराचा. उलट त्या पाली भाग्यवान आहेत घरातल्या. ते मच्छर एक मच्छर, तो मच्छर भाग्यवान आहे, 24 तास घरात आहे, लाईट बिल भरत नाही. उलट याच रक्त शोषण करतय.
याच्याच जीवावर जगतंय, याच्याच घरात राहतंय, हा टॅक्स नाही काही नाही काही नाही, मस्त रुबाबात मजेत राहतंय ते मच्छर, तो भाग्यवान ठरेल. घर मिळणं हे भाग्य नाहीये, दारा मिळणं, पुत्र संतती मिळणं हेही भाग्य नाही, निकटवास बरा संतापाई हे भाग्याचं लक्षण आहे. जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, तुकोबाराय सांगतात, तो भाग्यवान आहे. भक्ती करणं हाही भाग्यवान तुकोबारांच्या दृष्टीनं नाहीये. विठ्ठला विठ्ठला महाराजांचे अभंग म्हणजे धारदार शस्त्र आहे महाराज. हा कसोटीचा, आमचे गुरुवारे चैतन्य महाराज म्हणत असतात, कसोटीचा दगड आहे तो, घासून घ्यायचं, घासून घ्यायचं. ओरिजिनल सोन्याने समोर येऊन घासून घ्यायचं. पडलं पडलं उघड, खोटं आहे म्हणून जगाला तरी कळेल. जे खरं सोनं आहे ते मात्र घाबरत नाही. तसं तुकोबारांचे, ज्ञानोबारांचे अभंग, गाथा, ज्ञानेश्वरी कसोटीचे दगड आहेत. भक्ती करणं तो भाग्यवान म्हटलं नाही. तुकोबारांचा शब्द बारकावा खूप महत्वाचा आहे. भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो भाग्यवान आहे. भक्ती करणं कोण करत नाही महाराज? भक्ती सगळेजण भक्त आहेत. या जगामधला जन्माला आलेला प्रत्येक ज्ञानोबारांच्या भाषेत मनुष्य जीव हा भक्त आहे. भक्त प्रत्येक मनुष्य जीव भक्त आहे. ज्ञानेश्वरी उघडा आपण, ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय वर्णन करतात. देख मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशीळ झाले असती केवळ माझ्या ठाई. ज्ञानोबाराय सांगतायत सकळ मनुष्य जात भजनशीळ असती. काय सुंदर विचार आहे. सकळ मनुष्य जात यच्च यावत माणूस हा भजनशीळ आहे. तुम्ही म्हणाला उगा स्टेजवर उभा राहिले आणि कंबर मानली म्हणजे काही बोलायचं का? सगळे माणसं कुठं भक्त आहेत का? हा सुकापूरमध्ये मगाशी भाऊनी सांगितलं मला 90 घरं आमची मूळची आहेत. आता बाहेरून आलेले कितीतरी आहेत. प्रत्येक घरातला एक एक सदस्य जरी म्हटलं तरी मंडपात बसायला जागा पुरली नसती. आणि तुम्ही म्हणता सगळे भक्त आहेत. उलट काही काही जणांची तक्रार आहे, कधी संपतंय. काही काही जणांची म्हटलंय मी, सगळ्याची नाही म्हटलं. विठ्ठला विठ्ठला ज्या अर्थी ज्ञानोबाराय बोलतात सकळ भजनशीळ असती, त्या अर्थी सगळेच भक्त आहेत महाराज, सगळेच भक्त आहेत. तुम्ही म्हणाले हे देव न मानणाऱ्याचं काय करायचं? जे देवच मानत नाही, देवाचं अस्तित्व मानत नाही, ज्यांनी घरातले देव बांधून ठेवले, काही जणांनी धर्म बदलला की घरातले देव बांधून ठेवावे लागतात. काहींनी ठेवले, काहींनी नदीला नेऊन सोडले. नद्या वाहायला लागल्या असती तर भाग्यवान, त्या देवाचं भाग्य म्हणायचं. वाहत्या पाण्यात तरी जलसमाधी मिळाली त्यांना. काही काही देव तर तुंबलेल्या पाण्यात पडले. मग त्यांना भक्त कसं म्हणायचं? त्यांना भक्त म्हणता येईल का? येईल. ज्ञानोबाराय 13व्या अध्याय उघडा आपण. ज्ञानोबाराय 13व्या अध्यायामध्ये त्या भक्ताचं वर्णन करतात. काही काही माणसं देवळातल्या देवाची भक्ती करतात. ऐका, त्यांना भक्त का म्हणायचंय? काही काही माणसं देवळातल्या देवाची भक्ती करतात. काही काही माणसं देवळातल्या देवीची भक्ती करतात. तो घरात देवळातल्या देवीला मानत नसेल, घरातल्या देवीला तरी मानत असेल का नाही? घरातली देवी नाही कळाली? जय देव जय देव जय माझी बायको अशी ती एक आरती रचलेली आहे. ज्याला संत वाङ्मयात स्थान नाही ते म्हणायचं नाही म्हणून अर्धवट सोडतो. असा तो जर तिच्या समोर लोटांगण घालत असेल, तिचंच सगळं ऐकत असेल, तर तो तिचा भक्त नाही का? काही जडाचे भक्त आहेत, काही जीवाचे भक्त आहेत, काही देवाचे भक्त आहेत. प्रत्येक मनुष्य हा भक्ती करणार आहे, हा मुद्दा आहे. तो भक्ती कोणाची करतो हा विषय नंतर गौण आहे. जो ज्याची भक्ती करतोय त्याला त्या पद्धतीचं फळही भेटणार आहे. हा, जुन्या काळातले कीर्तनकार सांगायचे ना, एकानं भक्ती केली कोणाची? तर वडाच्या झाडाखाली असलेल्या देवाची, देवीची, कोणाची असेल त्याची केली. त्यानं मागितलं घोडा पाहिजे मला बसायला. लग्नात मिळाला नसेल म्हणे घोडा पाहिजे मला बसायला. देवी म्हटली मीच गाढवावर बसली, तुला कुठं घोडा देऊ? असे काही भक्त असतील ना, कोणाच्या ना कोणाची ते भक्ती करतायत. त्या भक्तीचा परिणाम त्यांना त्या पद्धतीनं भोगावा लागेल. ज्ञानोबाराय सांगतात नुसतं भक्ती करणं वेगळं आहे आणि भक्तीचा जिव्हाळा जाणणं वेगळं आहे. ऐका, गळ्यामध्ये माळ घातली भक्ती करणं आहे, कपाळाला गंध लावणं भक्ती करणं आहे, ज्ञानेश्वरी गाथा वाचणं भक्ती करणं आहे. पण हे सगळं करत असताना या क्रियेच्या पाठीमागं जर ज्ञान आणि प्रेम या दोन संकल्पना नसतील तर तो भक्तीचा जिव्हाळा होऊ शकत नाही. विठ्ठला विठ्ठला एखादी भक्तीतली क्रिया जी पाठीमागं आपल्या संतांनी सांगितली आहे, आपल्या पूर्वजांनी सांगितली आहे, ती क्रिया आपण जशीच्या तशी करणं ही झाली भक्ती. पण हा जिव्हाळा होऊ शकत नाही. गतानुगतिके लोके न लोक पारमार्थिक.
पीछे से आई और आगे धकाई याला परमार्थ म्हणत नाही. कुठंतरी ज्ञानाची दृष्टी पाहिजे. आपण का करतोय, मी नेहमी सांगत असतो 2 अभंग असतात पहा. आमच्या फळ परंपरेमध्ये 2 अभंग आहेत. भास्कर फळावरती आरती म्हटली जाते. दररोज कीर्तन झालं की आरती म्हणण्याची पद्धत आहे. त्या आरती म्हणत असताना आरतीचे काही अभंग आहेत. त्यातला पहिलाच अभंग आहे आरतीचा. झाले समाधान तुमचे देखिले चरण, आता उठाविसे मना येथ नाही. हे म्हटलं जातं ना, हे म्हटलं जातं. हे अभंग म्हणता. अभंगाची भाषा किती गोड आहे. देवा तुमच्या चरणाचं दर्शन झालं, झाले समाधान तुमचे देखिले चरण. तुमच्या चरणाचं दर्शन झाल्यामुळं काय झालं, मला समाधान झालं. पुढं परिणाम, आता उठावेसे म्हणा येथ नाही नारायणा. महाराज सांगतायत आता इथून उठावसं वाटत नाही, मनाला उठावसं वाटत नाही असं म्हणायचं आणि आरतीला उभं राहायचं. बघा अभंगाची भाषा, अभंगातला अर्थ आणि आपली चाललेली क्रिया, हा भक्तीचा जिव्हाळा होऊ शकत नाही. हा भक्ती करणं होईल, भक्तीचा जिव्हाळा होत नाही. किंवा दुसराही एक अभंग आहे, सगळ्याच्या पाठातला आहे. इथं बसलेल्या सगळ्यांना तो अभंग हेही माहित नाही, पण पाठ आहे. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमी आलिंगन आनंदी पूजन भावे ओवाळीन म्हणे नामा. नामदेवरायचा अभंग आहे ना. बरेच म्हणतील नामदेवरायचा आहे का. आम्ही फक्त म्हणतोय आम्ही नामदेवरायचा अभंग. 2 चरणाचा अभंग, 6 भक्तीचे प्रकार. या 6 भक्तीच्या प्रकारामध्ये गोल फिरा हे नामदेवरायांनी सांगितलंय का. सांगितलंय. घालीन लोटांगण, लोटांगण घालेन. वंदीन चरण, चरणाचं वंदन करेन. डोळ्याने तुझं रूप बघेन. प्रेमाने आलिंगन देईन. आनंदानं पूजा करेन आणि भावानं ओवाळेन. पण हा अभंग म्हणताना आपलं काय चाललेलं असतं नक्की ना. मग ह्याला भक्तीचा जिव्हाळा म्हणायचं का. क्रिया करणं वेगळं आहे आणि ते का करतोय याचं ज्ञान असणं वेगळं आहे. विठ्ठला विठ्ठला तुळशीची माळ गळ्यात घालू नये का. निश्चित घालावी, निश्चित घालावी. संतांनी सांगितलंय भगवंताला जे आवडतंय ती क्रिया करावी. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबराय उपदेश करतात. या अर्थी तुळशीची माळ गळ्यात घालावी. पण ती माळ घालत असताना काय क्रिया असावी, घातल्यानंतर काय क्रिया करावी, किंवा ही माळ का घातली जाते या प्रश्नाचे काही उत्तर आहेत ना महाराज. 108 मणीच का असावेत याचे काही उत्तर आहेत ना. उगं दिसली पाहिजे उठून म्हणून असं कंठी घालायची, उगं मण्याची संख्या कमी करायची चालत नाही. काहीतरी त्याच्या पाठीमागं ज्ञानदृष्टी आहे. संतांनी उगीच क्रिया करायला सांगितली नाही आपल्याला. पंढरीशी जारे आल्यानो संसारा असं जे संत सांगतात, बाबा जा तू संसाराला म्हणजे जन्माला आलायस, तू पंढरपूरला गेलाच पाहिजेस. कारण काय, कारण एकच आहे त्याचं, मग तू अवघाची सुखरूप होसी. ही त्याची ज्ञानदृष्टी आहे जी संतांनी अनुभवली आहे. उगाच उठायचं शेजारनी चाललंय म्हणून आपण जायचं नाही. गेल्या वर्षी तो गेला होता, त्याची जरा शुगर कमी झाली होती, मी जातो यंदा. शुगर होण्याकरता वारी आहे. वारीमध्ये शुगर कमी होते पण असं काही होत नाही की बाबा गेला म्हणजे शुगरच कमी होते. काही जणांची वाढते सुद्धा. काही माणसं म्हणतात वारीत गेलं की तब्येत कमी होते. अरे निष्ठावान वारकरी 2 किलो वाढलेला असतो. मग असे आमचे विनेकरी म्हणले काहीतरी काय आनंदे दोंद असं काहीतरी म्हटले मग अशी ते प्रमाण मला चांगलं. काय सांगा की भक्ती सुखे दोंद वाढे. भक्ती सुखे दोंद वाढे. आता भक्तीचं सुखच आहे. उगा 4-5 दिवस वारीत चालला, सासवडचा घाट ओलांडेपर्यंत तारीख लक्षात राहते. मोबाईल किती चार्जिंग आहे तेही लक्षात राहतं. एकदा सासवड घाट ओलांडून भजनात तल्लीन झाला की त्याला तारीख, वार, मोबाईल, घरदार काही आठवत नाही. तो वारकरी आहे. वारीमध्ये चालायचंय का चालायचं, संतांनी काहीतरी भूमिका मांडलेत ना, ते ज्ञान आपल्याला पाहिजे. उगा हा चालला म्हणून तो चालला, गेला पंढरपुरामध्ये, शेजारीने माळ घातली हिनं, पण असं चालत नाही. घरी आला नवऱ्यानं सांगितलं करून दे, अर्धे अडचण टाकली काढून. उपयोग काय. आपण जी क्रिया करतोय त्या क्रियेच्या पाठीमागं ज्ञान पाहिजे आणि त्या क्रियेच्या पाठीमागं प्रेम पाहिजे. ऐका, जवळ नुसतंच ज्ञान आहे चालत नाही, भक्तीमध्ये चालत नाही, त्याला प्रेमही पाहिजे. आणि नुसतंच प्रेम असूनही चालत नाही, त्या प्रेमाच्या पाठीमागे ज्ञानाची दृष्टी पाहिजे. असं ज्ञान आणि प्रेम या 2 संकल्पनेतून जी निर्माण होते ती खऱ्या अर्थानं भक्तीचा जिव्हाळा असतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, असा भक्तीचा जिव्हाळा जे जाणतात तेच कोण आहेत, दैववान आहेत. तेच कोण आहेत, भाग्यवान आहेत. ऐका,
जे भक्तीचा जिव्हाळा जाणतात ते भाग्यवान, जे भक्तीचा जिव्हाळा जाणतात ते दैववान, ते दैवाचे पुतळे. ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना शांती ब्रह्मनाथ महाराजांनी याच पद्धतीचं वर्णन केलंय. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला कैवल्याचा जिव्हाळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा. मला वाटलं गुळ खाईपर्यंत तरी अभंग चालेल. तुम्ही काय एका ओव्हरमध्ये मॅच संपवायची ठरवली काय? कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा हाही शब्द वापरलाय आणि चैतन्याचा जिव्हाळा हेही दोन शब्द ज्ञानोबारायांकरता वापरले. जगद्गुरु तुकोबाराय त्या संतांचं वर्णन करत असताना हेच दोन शब्द वापरतायत. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची, दैवाचा पुतळा तो दैववान आहे, तो भाग्यवान आहे. याच्या व्यतिरिक्त कोणीही या जगातला अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. आता अभंगाचा खालचा जो भावार्थ आहे तो सगळा विस्तारानं पाहत नाही, अगदी सरळ सांगतो. मला थोडंसं जिव्हाळ्याबद्दल बोलायचं आहे. जिव्हाळा आहे ना शेवटी, तो पनवेलमध्ये आलं आणि जिव्हाळा निर्माण नाही झाला तर उपयोग काय? मग ज्या पनवेलनं प्रेम दिलंय, ज्या पनवेल डोंबिवली परिसरानं इतका जिव्हाळा इतकं प्रेम दिलंय, त्यांच्याविषयी थोडा जिव्हाळा अभंगातला विचार करावाच लागेल. म्हणून बाकीचा अभंग विस्तार आज करत नाही, कारण वेळी नाही माझ्याकडं. 10ला संपवायचं होतं पण 10:05 झालेत, त्याच्यामुळे आता पुढे जास्त विस्तार करत नाही. तुकोबाराय सांगतात जे भक्तीचा जिव्हाळा जाणतात ते दैववान, ते भाग्यवान. याच्या व्यतिरिक्त कोणी शहाणे असतील, पंडित असतील जे माझ्या मनाला येत नाहीत. कोण येतं तुमच्या मनाला? नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. ज्याचं चित्त नामरूपावर जडलंय त्याचा मी अंकित दास होतो. नामरूपावर ज्याचं चित्त जडलंय त्याचा तुकोबाराय अंकित दास होतात. ऐका काय गंमत आहे. ज्या तुकोबारायांची सेवा भगवंतानं करावी, विष्णू जोडी कर माता रजवंदी हर, हा तुकोबारायांचा अधिकार. किंवा निळोबारायांनी वर्णन करत असताना एके ठिकाणी वर्णन केलंय. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली. कमी झालंय काय? जया पूजिले आदरे पांडुरंगे, पांडुरंगाची ज्याने आदरानं पूजा करावी असे तुकोबाराय. आज ते तुकोबाराय काय म्हणतायत? मी त्याचा अंकित दास होतो. कोणाचा? नामरूपावर ज्याचं चित्त जडलंय त्याचा. वेदांताने एक शंका घेतली या वचनावर. वेदांताची एक शंका आहे, सोडवत नाही आज, फक्त शंका समोर ठेवतो. आपण सुज्ञ मंडळी आहे, अनेक जणांची श्रवण केलेली आहेत आपण. शंका फक्त समोर ठेवतो. अस्ति भाती प्रियम चेदम नाम रूपंच पंचकम, आद्यत्रयो ब्रह्मरूपम माया रूपम ततोद्वयम. वेदांताने शंका अशी मांडली आहे, अस्ति भाती प्रिय ही 3 अंग ब्रह्माची आहेत आणि नाम आणि रूप हे 2 अंग मायेची आहेत. तुकोबाराय नामरूपावर ज्याचं चित्त जडलंय त्याचे तुम्ही अंकित दास होता. नामरूप हे जर मायेचे अंग असतील तर मायेवर ज्याचं चित्त जडलंय त्याचं तुम्ही दास्यत्व स्वीकारावं. उलट माया जगाला दुःख देणारी आहे, त्रास देणारी आहे, जग निर्माण करणारी आहे, आणि त्या मायेच्या अंगावर चित्त जडणं हा काय शहाणपणा? आता इथं नेमकं नामरूप कोणाचे म्हणायचे, कसे म्हणायचे, वेदांताचा विस्तार आहे. नक्की पदी योग आला तर बघूच पुन्हा, नाहीतरी पुढच्या वर्षी सुवर्ण योगच आहे ना. आपलं पेरून जातो, उगवलं तर उगवलं. नामरूपे नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. तुकोबाराय सांगतात असा जो भक्त आहे, जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, नामरूपावर ज्याचं चित्त जडलेलं आहे, तो काय करतो? तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. तो 9 प्रकारची भक्ती करतो, 9 प्रकारची भक्ती जाणतो, म्हणून तो शुद्ध आहे, तो पवित्र आहे. 9 प्रकारची भक्ती जाणण्यामध्येच एक नामसंकीर्तन भक्ती आहे. त्या नामसंकीर्तन भक्तीचा एकदा सगळ्यांनी स्वीकार करूया, भजन करू. विठोबा रखुमाय,
देवाचा पुतळा अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. सुंदर अशा प्रकारचा दैवयोग आहे. सुकापूरमध्ये संपन्न होणारा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये सुरू असणारा हा उत्सव. या उत्सवातील आजची 6व्या दिवसाची सेवा आहे. 6व्या दिवसाच्या सेवेकरता तुकोबारायांचा अभंग निवडलेला आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. या नामसप्ताहाला अनेकांचं खूप मोठं सहकार्य मग अशी अन्नदान पाहिलं. मोठ्या प्रमाणात अन्नदान आहे, मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानदान आहे. उपस्थिती गावाच्या मनानं खूप चांगली आहे. कारण भौतिक सुखाच्या मागं लागलेला समाज आहे. खरी जंगलं तोडून सिमेंटची जंगलं उभा केली सुखा करता, तिथं मिळाला नाही मग मंदिराचा आश्रय. या भूमिकेतून आपण सर्व अगदी ज्ञानानं परमार्थ करणारे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या या कीर्तनाचं सौजन्य खऱ्या अर्थानं ज्यांनी स्वीकारलेली जबाबदारी असे राजेश भाऊ केनी, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य संदीप भाऊ मस्कर या 2 दात्यांनी खऱ्या अर्थानं ही जबाबदारी. आता सध्या मला वाटतं सप्ताह करणं, कीर्तनकार बोलवणं, अन्नदान करणं काहीच कठीण नाही. जनार्दन भाऊ बघा पटतंय का? म्हणजे माझ्या अनुभवातून रोजच्या सांगतो फिरण्याच्या. आम्ही करणं कमी, आमचं फिरणं जास्त आहे. पण एक वस्तुस्थिती मात्र आहे, अन्नदानाला कमी नाही. पंक्ती हजर, सौजन्य कीर्तनकाराचे आम्ही आहे ना पाठीमागं म्हणतात, काळजीच करू नका, त्यालाही हजर आहेत. फक्त अडचण आहे श्रोते मंडळी कशी आणायची. श्रोते मंडळी जर जमा करायचे असतील तर पंचक्रोशीतल्या प्रत्येक कार्यक्रमाला गावातल्या भजनी मंडळाने कार्यकर्त्यांनी जावं लागतं, उपस्थिती दाखवावी लागते. तेव्हा हे एकमेकाचं साठोलोटं होतं, साठोलोटं. आणि मग आनंदानं सगळी मंडळी इथे एकत्र येतात. आज आमच्या आळंदीवरून, पुणे जिल्ह्यातून, आळंदीच्या शेजारून वडगाव घेनंद इथली काही मंडळी उपस्थित आहेत. सद्गुरू महाराजांच्या, अमृतनाथ स्वामी महाराजांच्या परंपरेतली काही मंडळी आहेत. त्याचबरोबर कडध्याचे अनेक मंडळी इथं उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने या सद्गुरू भक्तिपरायण या परंपरेला एक महिन्याभरापूर्वी खूप मोठा एक आघात सहन करावा लागला आहे. आणि तो म्हणजे या परंपरेमधली काल्याची सगळी कीर्तनं जवळजवळ हे काकांची असायची. जवळजवळ मी बऱ्याच वेळेला पुणे परिसरामध्ये फिरलो, बऱ्याच वेळेला पाहिलंय. जवळजवळ काकांची कीर्तन असायची काल्याची. कारण काला सांगावा तो काकांनी सांगावा. बाळक्रीडा अगदी तोंडपाठ, बाळक्रीडा खूप मोठे अभंग आहेत बाळक्रीडेचे, सगळे अभंग तोंडपाठ. आणि काकांचं कीर्तन म्हणजे असं 1.5 आणि 2 तासात उरकायचं, प्रश्नच नाही. 3, 4 तास कीर्तन आनंदामध्ये चालायचं. आता कृष्णाच्या लीला आहेत महाराज, त्या लीलेमध्ये रंगून गेलं की आनंदाने, आणि देहभान नसायचं पुन्हा कोणत्याही प्रकारचे. म्हणजे आज जे तुम्ही ते टीप जे वर लिहिले ना, 47 वर्ष मानधन न घेता, म्हणजे काहीच गरज नाही. कारण त्यांनी खूप काही घेतलं याच्यातून. खरं प्रेम आणि खरी भक्ती त्यांनी इथून घेतलेली आहे. आणि सुंदर अशा प्रकारची सेवा केली. त्यांना गेल्या महिन्याभर 3 आठवड्यापूर्वी देवाज्ञा झाली. पण खऱ्या अर्थानं त्यांच्याच कृपेनं सुंदर अशा प्रकारचा उत्सव पूर्णत्वाला जात आहे असं म्हणायला हरकत नाहीये. या सेवेला अनेकांचं सहकार्य आहे. वेळ जवळजवळ माझा संपलाय, पण नियोजित अजून शिल्लक आहे. मग थोडंसं जिव्हाळ्याचं चिंतन मांडतो. ऐका, अभंग काय नंतर आपण नेहमी ऐकतच असता, चालूच आहे. अभंगातला एक शब्द जो आज मला दुपारपासून भोवलेला आहे, थोडासा मला त्याच्यावर चिंतन करावं असं वाटलं, म्हणून त्या अभंगाचा थोडा विचार करतो. ऐका, जाणे भक्तीचा जिव्हाळा. तुकोबाराय सांगतायत, भक्ती करणारे सगळे आहेत, पण त्या भक्तीचा जिव्हाळा किती जणांनी जाणलाय. जिव्हाळ्याच्या पाठीमागं मी 2 संकल्पना आपल्या समोर मांडल्या. एक आहे ज्ञान आणि दुसरा आहे प्रेम. ज्या भक्तीमध्ये ज्ञानाचं सातत्य आणि प्रेमाचा ओलावा या 2 भूमिका आहेत, त्या भक्तीला जिव्हाळ्याची भक्ती म्हणता येतं. आपण करत असलेल्या क्रियेच्या मागे ज्ञान पाहिजे, आणि आपण करत असलेली क्रिया ही प्रेम लक्षणेने युक्त असली पाहिजे. प्रेम लक्षणेनं घरामध्ये वारकरी यावेत, आणि घरामध्ये महिला मंडळ जर स्वयंपाक किचनमध्ये असेल तर त्यांनी भांडी आपटावीत. ते प्रेम नाही होत, ते प्रेम नाही होत. घरामध्ये 4 वारकरी आले तर 4 येतच नाहीत, ते 4च्या पाठीमागं 10 असतात. 4च्या पाठीमागं घरामध्ये वारकरी आलेलो, घरातल्या एखाद्या कर्त्या पुरुषाने अगं चहा ठेव, थोडासा महाराज आले 4 ठेव. 2 जणांना चहा ठेव म्हटलं की मागं 4-5 आलेलेच असतात. मग त्या बाईनं ठेवतानाच 5-6 कप ठेवायचा. बरं, भरून आणला की त्यातला एक जण म्हणतोय आपल्याला शुगर नाही, साखर चालत नाही, न्या परत. तो परत नीत असताना आणि पुन्हा परत बिगर साखरेचा आणत असताना जर भांड्याला भांड नाही वाजलं तर समजायचे त्या घरामध्ये भक्तीचा जिव्हाळा आहे. त्या भक्तीचा जिव्हाळा आहे. सोपं नाही महाराज. परमार्थ बाह्यरंगानं दाखवणं आणि परमार्थ अंतरंगामध्ये मुरवणं हे खूप कठीण आहे. आता ज्यांची मंदिरच घराच्या जवळ आहेत
त्यांना माहिती हा भक्तीचा जिव्हाळा काय काय त्रास देतो ते. आता आमचे कडू भाऊ तर स्वतंत्र एकटाच गड चढवतात लढवत आहेत एकटाच. हा अवघड आहे महाराज. हे जिव्हाळा प्रेम अंतःकरणामध्ये असणं सोपं नाहीये. खूप अडचणी येतात, खूप अडचणी. अशा अडचणीला सुद्धा तोंड देता आलं पाहिजे, अशा अडचणीला तोंड देता आलं पाहिजे आणि तो जिव्हाळा जाणता आला पाहिजे. हे सगळे सामसप्ताह करणारी पनवेल परिसरातली मंडळी आहेत. प्रत्येकाला याच्यातून जावं लागतंय. अंतःकरणात प्रेम असेल तरच खऱ्या अर्थाने त्यांचा परमार्थ तो यशस्वीरित्या पार पडलेला आहे. प्रेम पाहिजे ना, नाहीतर आपण इथून जावं महाराज आमच्या घरी मुक्कामाला चला. मुंबईत किती कठीण आहे बिडकर महाराज हे सगळं. हा कठीण आहे. प्रेम असेल ना तर सगळं होतं, सगळं होतं. प्रेम असेल तर 1 RK मध्ये सुद्धा 10 माणसं झोपू शकतात प्रेम असेल तर. आणि प्रेम नसेल तर भला मोठा बंगला 5-6 हजार स्क्वेअर फूटचा पण भूतासारखा ओसाड पडलेला आहे. प्रेम नसेल तर प्रेमच नाही. करता काय? त्या भक्तीच्या पाठीमागं प्रेमाचा ओलावा आणि ज्ञानाचं सातत्य, त्याला तुकोबर आहे जिव्हाळा असं म्हणतात. तुमच्याकडे ज्ञान आहे पण प्रेम नसेल उपयोग नाही. प्रेमाशिवाय भक्ती सिद्धच होत नाही. प्रमाण अनेक आहेत. म्हणून तर संतांनी देवाकडे मागणं मागताना हेच मागितलंय, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. हा प्रेमाशिवाय समाधान नाहीये. काय काय माणसं घरातून नोकरीला कामाला बाहेर पडले की चेहरे प्रसन्न असतात. घरातून बाहेर पडले चेहरे प्रसन्न आहेत. 5 वाजता ऑफिस सुटलं घरी परत निघाले. ते सूर्यफूल कसं असतं माहितीये का? सूर्यफूल सूर्योदय झाला की असं उमललेलं असतं प्रकाश असं सूर्यासारखं, आणि सूर्य मावळतीला गेला की असं मान टाकतं सूर्यफूल. बघा सूर्य असं मान टाकतं, ते मान टाकतं. तसं हा सकाळी ऑफिसला निघाला प्रसन्न आणि संध्याकाळी परत यायला लागला की मान टाकून. काय करतो आता? नाविलाज आहे. घरी तर जावंच लागेल ना, घरी तर जावं लागेल. रात्र जर बाहेर काढायची असेल, रात्र बरं का बाबू, रात्र बाहेर काढायची असेल तर त्याला कीर्तनकार व्हावं लागतं. विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्याला भक्तीचा जिव्हाळा पाहायचा आहे. ऐका, काही माणसाकडे भक्ती करतोय, ज्ञान आहे, पण प्रेम नसेल तर उपयोगाचं नाहीये. भागवतामध्ये गोड प्रसंग आलेला आहे, गोड प्रसंग. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आत्ता येतो म्हणून गेला, कंसाला मारलं, उग्रसेनेला गादीवर बसवलं, संकट यायला लागली म्हणून भगवान कृष्णाने द्वारका स्थापन केली. प्रसंग सगळ्याला माहिती आहे, प्रमाणे पाठ आहेत. गड्यानो राजा किरी झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. स्वतः भगवान सिंहासनावर बसले, द्वारकेचा राजा झाले. कृष्णाची अजून लग्न झालेली नव्हती, एकटा होता. दरबार पाहतोय, राजकारभार पाहतोय सगळा. हे पाहत असताना प्रसंग एक दिवस असा घडलाय, यशोदा मैया आणि देवकी माता दोघांचं एकत्रित भेट झाली. काही निमित्तानं आल्या असतील, भेटल्या एकमेकीला. देवकीनं यशोदेला कडकडून मिठी मारली, यशोदे खूप उपकार आहेत माझ्यावर तुझे, मी त्याला फक्त जन्माला घातलाय, जन्माला घातला, लहानाचा लगेच जन्माला आल्याबरोबर तुझ्याकडे पाठवला, लहानाचा मोठा तू केलायस. जवळजवळ वयाची 11.5 वर्ष भगवान कृष्ण परमात्मा यशोदा मैया जवळ राहिले. 11.5 वर्ष, 11.5 वर्ष तू त्याला लहानाचा मोठं केलाय. त्याच्यामुळे तो लहानपणी कसं वागत होता, त्याला काय आवडत होतं, तो किती त्रास देत होता, हे सगळं मला माहिती आहे. फक्त त्याच्या आवडीचं काय एवढं मला सांग. काय आवडत होतं त्याला? गोकुळामध्ये तो राहायचा, त्याला काय आवडायचं? यशोदेने सांगितलं, देवकी खरं सांगते तुला, कृष्णाला ताजं काढलेलं लोणी खूप आवडायचं. ताजं लोणी काढलं की कृष्णाला खूप आवडायचं. तो घरातलं लोणी खायचा, नवल नाही, घरातलं कमी पडायचं म्हणून बाहेर जायचा, गवळणींकडून मागून खायचा, नाही पोट भरलं तर चोरी करायचा, पण त्याला ताजं काढलेलं लोणी खूप आवडायचं. यशोदा सांगते देवकीला, कृष्णाला लोणी खूप आवडतं, त्या लोण्यावर जर दळलेली पिठी साखर टाकली ना, अजून कृष्ण आवडीनं खातो. पण देवकी ऐक, जरी त्याला लोणी आणि दळलेली पिठी साखर आवडत असली तरी तू मात्र त्याला लोणी आणि दळलेली पिठी साखर द्यायची नाही, लोणी त्याला द्यायचं नाही. दोघीची भेट झाली, चर्चा झाली, सुखदुःखाच्या देवाणघेवाण झाली. दोघी जणी आपापल्या घरी निघून गेल्या. देवकी एक दिवस सहज विचार करते, जर लोणी याला आवडतंय, याला जर लोणी आवडतंय तर देऊ नको असं का म्हटले असेल? उलट जे ज्याच्या आवडीचं आहे ते दिल्यावर माणूस प्रसन्न होतो ना. एखाद्या माणसाला जेवणामध्ये गोड आवडतं, त्याला गुलाबजाम द्या, प्रसन्न होतो. मला वाटतं ज्याला साखर आहे त्याला जास्तच आवडतं. म्हणजे जे खाऊ नका म्हटलं तेच माणसं तिकडे खायला जातात.
हा एखाद्याला म्हटलं माळ घाला ना नका खाऊ, नाही नाही असं कसं, असं कसं, आता ते विस्तार खूप होईल त्याचा, असू द्या. जे आवडतंय ते का देऊ नको म्हटले असेल. एक दिवशीचा प्रसंग आहे. दुपारी जेवणाची वेळ झाली आहे. यश देवकीनं ताट वाढलं कृष्णा करता. एका ताटामध्ये एका वाटीमध्ये चांगलं ताजं काढलेलं लोणी, त्याच्यावर दळलेली पिठी साखर ठेवली, चमचा ठेवला आणि ती वाटी त्या ताटामध्ये ठेवली. ताट सगळं भाज्याने चपात्याने वाढून सज्ज केलंय. दुपारच्या वेळी कृष्णाला बोलवलं. कृष्णा चल जेवायला. आला महाराज, हातपाय धुतले, पाटावर जेवायला बसला. समोर ताट होतं, पाणी ओवाळलंय कृष्णाने, पाणी ओवाळलं. आता आपण पाणी त्याला ओवाळतो, कृष्णा अर्पणमस्तु, आपण त्याला पाणी ओवाळतो, जेवण त्याला अर्पण करतो. तो कोणाला करत असेल, तो कोणाला करत असेल, आपल्याला, दुसरं कोणाला करेल. तो ज्ञानोबा तुकोबारांना भक्तांना करत असेल. कृष्णाने पाणी ओवाळलं, पहिला घास तोंडात घालणार तेवढ्यात ताटामध्ये एका वाटीत त्याला लोणी दिसलं. डोळे डबडबले पाण्यानं, डोळे डबडबले, ताट बाजूला सारलं, हात जोडले आणि भगवान कृष्ण परमात्मा ताटावरून उठले. आपल्या महालात गेले, रडायला लागले. ओक्सा बोक्षी भगवान रडायला लागले. फक्त आवाज नाही, उशीत तोंड घातलं आणि रडायला लागले. का? लहान होता त्यावेळेला म्हणता येत होतं, रडते माझे बाळ ताने समजाविता राहीना. लहान होता, आता मोठा झालाय, लग्नाला आलाय, कसा मोठ्याने रडेल. एखादा मोठा पुरुष जर मोठ्याने रडू लागला, माणसं म्हणतात काय बायकासारखं रडायला लागलास. पुरुषाला मोठ्याने रडायची परवानगी नाहीये. ती परवानगी आमच्या माता भगिनीकडे आहे. जेवढी मोठ्यानं रडली तेवढं प्रेम जास्त आहे. रडावं लागतं मोठ्यानं, जरी नसलं तरी रडावं लागतं, तर माणसं बरं म्हणतात. असं ते रडायला लागला, हळूहळू रडतोय. यशो देवकी जाते, कृष्णा काय झालं, कोण बोललं का रडायला लागला, जेवला नाही का, त्रास झाला, काही दुखतंय का तुझं. नाही आई काही नाही, तुझा सांगे ना काही. वसुदेवाला बोलवलं, वसुदेवाला काही सांगितलं नाही. भगवंताचा अतिशय लाडका असणारा मित्र उद्धव आहे त्याचं नाव. उद्धवाला बोलवलं. उद्धवा बघ बर कृष्ण रडायला लागलाय, जेवला नाही, काय झालंय त्याला. आता उद्धवच वयाने समवयस्क आहे, मित्रासारखा आहे. जवळ गेला, ए कृष्णा काय झालं रडायला. आविर्भाव, आता मित्रच आहे ना, काय झालं रडायला. उद्धवाचा आवाज ऐकला आणि भगवान कृष्ण परमात्मा आपल्या पलंगावरून उठले आणि उद्धवाला कडकडून मिठी मारली आणि मोठ्यानं रडू लागले. उद्धवानं काही समजवलं नाही, काही नाही. त्याला माहिती आहे मोसम निघून गेला की शांत होईल. शेवटी वादळ वार आहे, सुटलंय, कधीतरी शांत होईलच ना. किनाऱ्यावर धडकलं म्हणजे वादळ वारं शांत होतं, तसं थांबेल. शांत झाला उद्धव. भगवान रडून उद्धवाचा पाठीवरचा शेला भिजला, सगळा शेला भिजला. भगवंताचा मोसम जरा भगवान शांत झाले. भगवंताने रडू आवरलं, आवाज कमी झाला. मग उद्धवानं विचारलं, काय झालं रडायला. द्वारकेचा राजा आहेस ना, कशाला रडतो, काय कमी पडलं तुला. काही नाही रे उद्धवा, आज जेवायला बसलो. मग जेवणाचा रडण्याचा काही संबंध आहे. लहानपणी मॅगी दिली नाही म्हणून रडणारे पुष्कळ आहेत. आता तुला काय झालं रडायला. नाही म्हटलं, अरे काय झालं, त्या ताटामध्ये देवकी मैयाने आज लोणी वाढलं होतं. मग झालं काय, शरीराला चांगलं आहे लोणी, खायचं ना. नाही रे उद्धवा, झालं काय, लोणी बघितलं आणि मला गोकुळातल्या त्या गोपिकांची, गोपाळांची, नंदबाबा यशोदेची आठवण आली म्हणून रडू आलं, म्हणून जेवू शकलो नाही. त्यांची आठवण आली मला. अरे 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 काय कृष्णा, तुझं स्टेटस कुठं, त्यांचं स्टेटस कुठं. तू किती मोठा विद्वान, योगी, जपी, ध्यानी तुझं आराधना ध्यान करतात. द्वारकेचा राजा आहे तू, आणि ते गवळी गोराखी पोरं, त्यांची काय आठवण करायची. कृष्णाने सांगितलं, बाळा मला माहिती आहे. मनातल्या मनात भगवान म्हटले, मायबाप तुरुंगात असताना सुद्धा 11 वर्ष मला आठवण आली नाही त्यांची. त्यांचं प्रेम तुला काय कळणार आहे. मनातल्या मनात भगवान म्हटले, उद्धवा निघत असताना आत्ता परत येतो म्हणून आलोय, अजून परत गेलो नाही. मला माहिती आहे माझ्या वचनावर विश्वास ठेवणारी आहेत. येतो म्हटलंय ना, एक ना एक दिवस आपल्या भेटीला येईल, म्हणून माझ्या रस्त्याकडे आजही ते डोळे लावून बसले असतील. उद्धवा जाऊन बघतोस का रे एकदा, ते जिवंत आहेत का मेलेत, बघतोस जाऊन एकदा. उद्धव मनातल्या मनात म्हणायला लागला, मी 64 कलेचा ज्ञाता उद्धव, आणि समजूत घालायला कोणाची पाठवतात, त्या गवळ्यांची, त्यांची, गुरु राखणाऱ्याची. उद्धवाला राग आला, पण भगवंताची आज्ञा असल्यामुळे नावेला झाला. जातो कृष्णा, समजावून सांगतो, समजलं तर ठीक, नाहीतर परत निघून येईन. जा म्हणे, जा, मी येऊ शकलो नाही परत त्यांच्या प्रेमात, तू काय येशील, जा परत. उद्धवजीने रथ सजवला आणि रथात उद्धव बसले, निघाले मथुरेच्या दिशेनं, गोकुळच्या दिशेनं रथ निघाला. भगवान कृष्ण परमात्मा गेल्यापासून त्या वाटेकडे डोळे लावून बसलेले ते गोपाळ, गोपिका, ती गाई वासरं,
महाराज जसं त्या रथाचा लांबून रथ दिसला तसं एक गोपाळ म्हटला, अरे आला रे, आला आला, तो आला पा, येतो म्हटला होता, आलाय तो. एक जण पटकन गोपाळ झाडावर चढला, बघितलं, अरे बरोबर आहे, कुरळ्या केसाचा तोच आहे. सगळेजण आडवे धावत गेले. हो, धावत गेले. कृष्णाला आडवं आणण्याकरता, भेटण्याकरता सगळे धावत गेले. रथ जवळ आला. जवळ आल्याबरोबर काही गवळणींनी बघितलं, अरे तो नाहीये, त्याच्या सारखा आहे. उद्धव दिसायला भगवंतासारखे होते, सावळ्या रंगाचे होते, कुरळ्या केसाचे होते, पण शेवटी भगवान ते भगवान आहेत. ज्या वेळेला रथ जवळ आला, उद्धवजी खाली उतरतात, त्या गवळणीची समजूत काढतात. तुम्ही कृष्णाला एक देशीय समजता का? तो एक देशीय आहे का? तो चराचरामध्ये व्यापून भरलेला आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समोर तो हे ईश्वर हा, अशी श्रुती मातेने त्याचं वर्णन केलंय. असा तो परमात्मा तुम्ही त्याला तुमच्या गोकुळापुरता मर्यादित समजता का? हे ज्या वेळेला उद्धवाचं तत्वज्ञान एका गवळणीने ऐकलं, त्यावेळेला त्या गवळणीने पदर खोवला. हे असलं तत्वज्ञान सांगायला तुला इथं पाठवलाय का? हे असलं तत्वज्ञान 3 बोटाची लंगोटी नेसून त्या हिमालयाच्या गुहेत बसलेले त्यांना जाऊन सांग. आमच्या समोर येऊन दया दुधा करता नाच म्हटलं की नाचणारा आमचा कृष्ण आम्हाला हवे आहे, आम्हाला बाकी माहित नाही. प्रेमाचं एक उतमलेलं असं प्रकारचं मूर्तिमंत रूप म्हणजे गवळणी आहेत. त्या गवळणीने ज्या वेळेला ओरडायला सुरुवात केली, उद्धवाने विचार केला, यांना कशाला काय बोला. त्यांनी समजूत काढली, सांगितलं, इथं नंद बाबा आणि यशोदेचा वाडा कुठं आहे? यशोदा आणि नंद बाबाचा वाडा कुठं आहे? मग तर गवळणी चिडल्याच, हो, रागवल्या. पंढरपुरामध्ये रावळामध्ये चौफाळ्यात जाऊन उभं राहायचं आणि तिथं उभा राहून एखाद्या निष्ठावान वारकऱ्याला विचारायचं, इथं पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं मंदिर आहे वाटतं. हा वाटतं शब्द जर एखाद्या निष्ठावान वारकऱ्याच्या कानावर पडला, पताका नाही का उलट करणार तो? त्याच्या दारात येऊन उभा राहिलास आणि कुशाल म्हणतो पांडुरंगाचं मंदिर आहे वाटतं. रागवल्या. त्या गवळणी सुद्धा तशाच रागवल्या. एक गवळण म्हणते, हे बघ, तुझ्या पायाखालून हे पाणी वाहतंय का? हा, या पाण्याच्या दिशेनं जा, नंदबाबाच्या वाड्यात जाशील. कशाचं पाणी आहे हे? पाईप फुटली का त्यांच्या घरातली? त्या गवळणीने सांगितलं, पाईप नाही, ज्या दिवशीपासून कृष्ण परमात्मा हे गोकुळ सोडून गेलाय ना, त्याच्या विरहामध्ये नंदबाबा यशोदेच्या वाड्यातल्या 9 लाख गायी रडतायत, त्यांच्या डोळ्यातले अश्रू आहेत. ज्ञानाचा 64 कलेचा ज्ञाता असणारा उद्धव, पण थोडासा आईस्क्रीम झाला, ज्ञानाचा अहंकार गळून पडला. अरे किती प्रेम करता येते, जीव प्रेम करतो, नवल नाही. माणूस प्रेम करतो, नवल नाही. गायी वासराने याच्या करता रडावं. ज्या वेळेला त्या पाण्याच्या संगतीनं उद्धवजी वाड्यात जातात, यशोदा मैया समोर येते. कसा आहे माझा कृष्ण? बरं आहे ना? आहे तिथं तो आनंदी आहे ना? त्याला म्हणा नाही आलास तरी चालेल, फक्त जिथं राहशील तिथं आनंदात राहा. हे आईचं प्रेम आहे, आईचं प्रेम. आई म्हणत नाही, आई या माझ्या थोड्याशा वनारकेमध्ये इथंच राहा, नाही म्हणत आई. तुला राहायचं तिथं राहा, फक्त आनंदात राहा. ही आईची भूमिका आहे. नंदबाबा समोर येतात. नंदबाबा म्हणतात, माझा बरं आहे ना कृष्ण? व्यवस्थित आहे? नंदबाबा यशोदा मैया चौकशी करते. त्यांचं सांत्वन उद्धवजी करतायत. बाजूला उद्धवजी निघायला तयार झाले. त्यावेळेला त्या वाड्यामध्ये एका गवळणीचं दर्शन उद्धवाला झालं. मला जिव्हाळा आपल्याला सांगायचं आहे. उद्धवाला एका गवळणीचं दर्शन झालं. एक गवळण आहे, ज्या गवळणीचं नाव आहे चित्रगंधा नावाची गवळण आहे. ती चित्रगंधा नावाची गवळण सुंदर अशा प्रकारे भिंतीवरती त्यानं कृष्णाचं चित्र काढलेलं आहे. काही जणांच्या हातामध्ये हस्तकला, देव प्रसन्न असतो, महाराज प्रसन्न असतो. त्यांची हस्तकला एवढी सुंदर असते की हुबेहूब त्या माणसाचं चित्र काढतात. हुबेहूब. आता सुद्धा काही माणसं अशी आहेत ज्यांचं हुबेहूब चित्र काढतात. ते चित्रगंधेनं सुंदर कृष्णाचं चित्र काढलेलं आहे. कुरळे केस आहेत, केसामध्ये एक मोर पीस खोवलेला आहे. रुंदभर असं कपाळ आहे, कपाळाला ऊर्ध्वपुंड्र भार आहे. अगदी सुंदर असे चाफेकळीसारखं नाक आहे. कमल कटाक्ष असे हरणासारखे डोळे आहेत त्याचे. सफरचंदासारखे गाल काढलेले आहेत. नाजूक अशा प्रकारचे ओठ आहेत. त्या ओठावरती त्याने बासरी ठेवलेली आहे. बासरीची 8ही छिद्र त्याने हाताने दाबून धरलेली आहेत. देहुडा चरणी असणारा कृष्ण परमात्मा अतिशय सुंदर, अतिशय साजेसा, चैतन्य त्याच्या चेहऱ्यावरून असं ओथंबून वाहतंय, असं त्या परमात्म्याचं चित्र काढलेलं होतं. पितांबर नेसलेला परमात्मा, त्याचं चित्र पाहत 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 उद्धवजी 64 कलेचे ज्ञाती आहेत. 64 कलेमध्ये चित्रकला नावाची एक कला आहे. चांगलं ज्ञान आहे चित्रकलेचं उद्धवाला. उद्धवजीच्या चित्राचं निरीक्षण करत 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 खाली आलेत आणि शेवटी गुडघ्याच्या खाली त्या चित्राला पाय काढलेले नव्हते. ऐका, उद्धवजी म्हणतात, का ग चित्रगंधे, तुझं हे चित्र अजून अपूर्ण आहे का? पूर्ण झालं नाही का? चित्रगंधेनं सांगितलं, उद्धवा चित्र पूर्ण झालंय. मग पूर्ण चित्र झालंय
तर या चित्राला तू पाय का काढले नाही, पाय का काढले नाही, याचं उत्तर ती चित्रगंधा देते. चित्रगंधा म्हणते, उद्धवा का पाय काढले नाही त्याचं उत्तर आहे का. हा कृष्ण परमात्मा मथुरेमध्ये अवताराला आला, गोकुळामध्ये आला. आल्याबरोबर याने सगळ्या गोपिकांना वेड लावलं. घरधंदा सगळ्या गोपिका विसरल्या, याच्या नादी लागल्या. याला पाहिल्याशिवाय आमचा दिवस जात नव्हता. हा लहानाचा मोठा झाला, याला पाहण्याकरता आम्ही घरी यायचो. हा घरी यावा म्हणून तक्रारीच्या रूपाने यशोदेकडे तक्रारी करायचो. ज्या वेळेला हा घरी यायचा त्यावेळेला जीवन धन्य वाटायचं. हा जेव्हा जेव्हा ज्यांच्या ज्यांच्या घरी गेला त्यांना यांनी प्रत्येकाला यांनी वेड लावलं. हा गोकुळामध्ये राहिला, गोकुळवासियांना वेड लावलं. गोपाळांच्या समवेत खेळायला लागला, गोपाळांना वेड लावलं. मारायला पुतना राक्षसीन आली, मारा तिला याने वेड लावलं. असा प्रत्येकाजवळ जातो, प्रत्येकाला वेड लावतो. मधुवनात गेला, कुंजवनात गेला, प्रत्येकाला वेड लावलं. नवे नवे गायी राखण्याकरता हा यमुनेच्या तीरावर गेला, तर त्या यमुनेच्या पाण्याला याने वेड लावलं. याने मुरली बासरी वाजवावी, मुरली वाजवावी. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, रविमंडळ चालता स्तब्ध होय. अगदी वैर भाव सगळं विसरल्या गेलं. हा जिथं जातो तिथं प्रत्येकाला उद्धवा वेड लावतो. पण याचा एक स्वभाव आहे उद्धवा, जिथं जाईल तिथं प्रत्येकाला वेड लावतो आणि हा निघून जातो. विचार करा उद्धवा, जर मी या चित्राला पाय काढले असते तर कदाचित याच्या स्वभावाप्रमाणे हे चित्र सुद्धा निघून गेलं असतं. आम्ही कोणाकडे बघून रडायचं, आम्ही कोणाकडे बघून जगायचं. याच्याकरता मी या चित्राला पाय काढले नाहीत. त्या चित्रगंधेचा अंतःकरणातला प्रेमाचा भाव ज्या वेळेला उद्धवाने ऐकला, 64 कलेचा ज्ञाता उद्धव पण ढसाढसा रडू लागला. उद्धवाला तेव्हा कळालं, अरे यांना समजवायला मला पाठवलं नाही, उलट भक्तीचा जिव्हाळा, ज्ञानाचं भक्तीचं प्रेम काय असतं हे माझ्याही अंतःकरणामध्ये कळालं पाहिजे. कारण मी बृहस्पतींकडे राहून 64 कलेचं ज्ञान घेतलंय, पण ज्ञानाबरोबरचा भक्तीचं प्रेम नसेल तर भागवतासारखं दिव्य तत्वज्ञान भगवंताला देता आलं नसतं उद्धवाला. म्हणून तो भक्तीचा जिव्हाळा निर्माण करण्याकरता भगवंताने मला गोकुळात पाठवलेला आहे. असा तो भक्तीचा जिव्हाळा ज्या दिवशी आपल्या अंतःकरणात निर्माण होईल त्या दिवशी तुकोबरांच्या नियमानं आपणही दैववान होऊ. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. अभंगावर, अभंगाच्या प्रत्येक शब्दावर जितकं बोलावं तितकं कमी आहे महाराज. जाणणं म्हणजे नेमकं काय, भक्ती जाणायची म्हणजे नेमकं काय करायचंय, किंवा नवविधा भक्ती जाणे म्हणजे नेमकं काय. दैववान, भाग्यवान, पुतळा, शहाणा सगळ्या पदाचा विस्तार करावा. एक एक कीर्तन एका एका पदाला जावं. इतका गोड सुंदर अशा प्रकारचा अभंग आहे. या अभंगाचं जितकं माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे आणि वेळेनुसार चिंतन करण्याचा प्रयत्न केला, जो जिव्हाळा ज्ञानोबा तुकोबा यांच्या कृपेनं आज आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये आहे. नामसप्ताह गावागावामध्ये होणं हे ज्ञानोबा तुकोबा यांची क्रांती आहे महाराज. मिळविली मांदी वैष्णवांची त्या काळात, तीच मिळविली मांदी वैष्णवांची 18 पगड जाती एका व्यासपीठाखाली आणण्याचं काम खऱ्या अर्थाने या संत महात्म्यांनी केलंय. म्हणून एक विचार सांगून जातो आपल्याला, आपल्या जीवनातली सुख दुःख आहेतच. काही जीवनामध्ये सुख असतात, काही दुःख असतात. ज्या ज्या वेळेला जीवनामध्ये सुख असेल आनंदानं संतांचं स्मरण करा, पांडुरंगाचं स्मरण करा, ज्ञानेश्वरी गाथा उघडा. पण ऐका, ज्या ज्या वेळेला माणसाच्या जीवनामध्ये काही दुःख होतं ना, आपल्या मनाच्या विरोधात एखादी घटना घडते, घरामध्ये भांड्याला भांडं वाजणं यालाच म्हणतात. आपल्या मनाच्या विरोधामध्ये एखादी घटना घडते ना, उगीच तोंडातून ते राग बाहेर पडण्यापेक्षा, काहीतरी दुःख बाहेर पडण्यापेक्षा सरळ सरळ देवघरात जावं, ज्ञानेश्वरी उघडावी, गाथा उघडावा. त्याच्यातला जो अभंग, जी ओवी आपल्या समोर येईल महाराज, ती ओवी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज समोर आहेत या भूमिकेतून वाचावी. त्या दुःखातून आपल्याला तारण्याचं सामर्थ्य हे ग्रंथ आपल्याला देतात, हे ग्रंथ देतात. हा, सध्याच्या काळामध्ये जुना काळ होता, ज्या वेळेला एखाद्या माणसाला एखादं दुःख झालं नाही, त्याला सहन झालं की माणूस आत्महत्येकडे प्रवृत्त व्हायचा. जुन्या काळात मी का म्हणतो, आज होतात आत्महत्या, नाही असं नाही, पण आजच्या आत्महत्येत जुन्या काळातल्या आत्महत्येत फरक आहे. जुन्या काळामध्ये आपल्याला एखादं दुःख झालं तर माणूस स्वतः जीवन संपवायचा. आता एवढी माणसं सुधारलेली आहेत, एवढी सुधारलेली आहेत की याला दुःख होतं हे बायका मुलासह
सामुदायिकरित्या आत्महत्या, सामुदायिकरित्या मुंबई पुण्यासारख्या अगदी खेड्यापाड्यात सुद्धा हे वाईट विचार असे घुसलेले आहेत. तो म्हणतो मी नाही तर यांचं कसं होईल. तू एकदा जाऊन बघ, ते सुखात राहतात, सुखात राहतात. पण विचार राहिला नाही. तो विचार जर परिपक्व व्हावा असं वाटत असेल तर कुठंतरी आपल्याला संतांच्या ग्रंथाच्या सानिध्यात जाणं गरजेचं आहे. कोणातरी व्यक्तीच्या सानिध्यात जाण्यापेक्षा ग्रंथाची संगत करा. सकाळ दिवस उजडला, स्नान झालं, 5 ओव्या जरी आपण वाचल्या ना, 5 जीवनामध्ये रोजच्या 5 ओव्या ज्ञानोबा तरी आपल्यावर कृपा करते. गाथ्याचा एक अभंग आपल्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणू शकतो. एक अभंग, ज्या एका अभंगानं रामेश्वर शास्त्रींचा वैरत्व भाव जाऊन तुकोबारायांचं शिष्यत्व स्वीकारतात, ते अभंग जर आपल्या जीवनात आपण स्वीकारले तर का नाही क्रांती घडणार. म्हणून त्या संत वाङ्मयाचा आश्रय करून आपलंही जीवन कृतार्थ करून घ्या. या संत परंपरेमध्ये खऱ्या अर्थानं 49वं हे वर्ष संपन्न होत आहे. पुढच्या वर्षी सर्व सुकापूर ग्रामस्थ मंडळींच्या माध्यमातून मोठा दिव्य स्वरूपाचा अमृत महोत्सव संपन्न होणार आहे. आपण त्याचे सर्वजण साक्षी राहणार आहात. त्याबद्दल एकदा सर्व सुकापूरकर ग्रामस्थांना, भजनी मंडळांना, महिला दोन्ही भजनी मंडळांना धन्यवाद देतो. पुढच्या वर्षीचा हरिपाठ केवळ तुमच्या गावापुरता मर्यादित न राहता पंचक्रोशीतल्या हरिपाठ मंडळी निमंत्रित करा, म्हणजे अजून उत्सवाला आनंद येईल आणि तो अमृत महोत्सव खऱ्या अर्थानं भगवंताच्या नामामृताचं प्राशन करून आपल्याला साजरा करता यावा अशी पांडुरंगाच्या चरणी सदिच्छा व्यक्त करतो. झालेल्या सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. वेळ नाहीतरी वाढलाच, कितीही कंट्रोल करायचं म्हटलं तरी ते जातेच. घड्याळ कोणाचं ऐकत नाही, घड्याळ कोणाचं ऐकत नाही, घड्याळ ऐकत नाही. हातातला असले नाही तर ह्याच्यावर ऐकत नाही, असं आहे. ते पुढं जाणार, ते जाणारच आहे, ते पुढंच जात आहे. जाई नका, हरकत नाहीये. आपणही आपल्या भक्तीचा आनंद घ्यावा. सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. या सेवेकरता या ठिकाणी आमंत्रित झालो, आनंद वाटला. खऱ्या अर्थानं प्रेमाचा जिव्हाळा या पनवेलमध्ये आलं की सगळी आता या बाजूला दोन्ही बाजूला बसलेली सगळी महाराज सगळी प्रेमाची मंडळी आहेत. अनेक कीर्तनं ऐकली, अनेक कीर्तनं आयोजन केली, अनेक कीर्तनं श्रवण केली, पण तरी सुद्धा ज्यांचं अंतःकरण आजही भक्तीनं ओथंबलेलं आहे की जे प्रेमा करता इथं यावं असं वाटतं. प्रवास लांबचे असतात तरी सुद्धा पनवेलला येणं म्हणजे एक सगळ्यात मोठा आनंद असतो आणि तो आनंद उपभोगण्याकरताच दादा खऱ्या अर्थानं इथं येण्यामध्ये एक भाग्य समजतो मी स्वतः तरी. कारण माझ्या कीर्तन परंपरेची कीर्तनाची सुरुवात पनवेलपासून झाली आहे. आमच्या अण्णांच्या घोटला मातोश्रींच्या 13व्याच्या निमित्तानं पहिलं कीर्तन घोटला झालं होतं. तेव्हापासून मी आज तागायत पनवेलला या ठिकाणी सेवेकरता हजर आहे. अनेक मोठा आनंद आहे. सर्व परिवार मोठा, आमच्या महंत पुरुषोत्तम दादांचा परिवार. उद्या खरं तर दादांचंच कीर्तन आहे. मगाशी फोन झाला, तुम्ही बाहेर होते त्यावेळेला. दादा म्हटले उद्या मी येणार आहे पण मला काहीतरी सांगायला ठेवा. शेवटी दादा ते दादाच आहेत, त्यामुळं आनंद सर्व साजरा आपला उपभोगणार आहेत. खूप मोठं असं चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून होतंय. पुढच्या वर्षी हा सोहळा अजून मोठा दिव्य स्वरूपाचा आपण सर्वांनी उपभोगावा आणि तेवढं दीर्घायुष्य भगवंताने आपल्या सर्व सुकापूरकर ग्रामस्थांना द्यावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. समोर आजचं कीर्तन यूट्यूबवर ज्यांनी प्रकाशित केलेलं आहे त्या यूट्यूब चॅनललाही धन्यवाद की इथं आलेल्या मंडळींनी तर कीर्तन ऐकलंय, पाहिलंय, पण ज्यांना इथं यायला खरंच वेळ नाही अशी खरंच वेळ नसणारी आणि अंतःकरणामध्ये प्रेम असणारी माणसं घरी बसून का होईना पण मोबाईलवर पाहतायत. म्हणून मी खरंच या शब्दावर जोर दिला. बाकी ज्याला नाही त्याला काय, युट्यूब नाही म्हटलं की दुसरं काही पाहतील, ते त्यांना काय अडचण आहे. या अंगानं सुद्धा आपण श्रवण केलेलं आहे. उत्कृष्ट असे गायक मंडळी आमचे बिडकर महाराज आहेत, सर्व महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. पुनश्च एकदा आजचे सौजन्यकार, आजचे अन्नदाते, सर्व सेवा ज्यांनी सांभाळली त्या सर्व मंडळींना धन्यवाद देऊन सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम तुकाराम
जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले पुरे वेडी वाकुळे उत्तरेतरा महाराज आ नाही विचारला अधिकार तुम्हारे जाने स्वरा राखा माया बगी कर अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आजचा हा 6वा दिवस आणि 6व्या दिवशी हरिभक्ती पारायण एकनाथ महाराज सांगोलकर पंढरपूर यांनी जाणे भक्तीचा जीवाळा तोचे दैवाचा पुतळा अनेक नाही माझ्या मना हो का पंडित शहाणा या तुकाराम महाराजांच्या अभंगावर सुसराव्या असे रसाळ आणि प्रेमळ वाक्यातून आपल्याला निरूपण केलेलं आहे. तर त्यांचे सत्कार आम्ही श्री राजेश गणेश केणी आणि श्री संदीप भगवान मस्कर यांच्या हस्ते करू इच्छितो. तर त्यांनी महाराजांचा सत्कार आमचे राजेश गणेश केणी माजी उपसभापती पनवेल आणि श्री संदीप भगवान मस्कर ग्रुप ग्रामपंचायत सुकापूर या सदस्य यांच्या हस्ते करू इच्छितो. आलेल्या सर्व भाविकांचे ग्रामस्थ मंडळ सुकापूर यातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. सर्वांनी चहा घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये. उद्या सकाळी 9 वाजता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता होणार आहे. तसेच ज्ञानेश्वरी पूजन होणार आहे. ज्या महिलांना ज्ञानेश्वरी पूजन करायचं आहे त्यांनी 9 वाजता मंदिरामध्ये जमायचं आहे. तसेच संध्याकाळी 4 वाजता भव्य दिव्य असा ग्रंथ संत आणि देव या त्रिवेणी संगमाचा आपल्याला दिंडी सोहळा संपन्न होणार आहे. तरी त्याचे साक्षीदार म्हणून आपण सर्वांना आम्ही पंचक्रोशी सर्व वारकरी मंडळी महिला मंडळी यांना आमंत्रित करतोय. सर्वांनी 4 वाजता दिंडी सोहळ्यासाठी उपस्थित राहायचं आहे. तसेच संध्याकाळी 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये हरिभक्ती पारायण महंत पुरुषोत्तम दादा पाटील देवाच्या आळंदी यांचं सुसावे असं कीर्तन होणार आहे. त्यालाही आपण उपस्थित राहावे. एक मोबाईल सापडलेला आहे. कुणाचा असेल त्यांनी नंबर सांगून घेऊन जायचंय. तसेच या कीर्तनासाठी आप्पा माऊलींचे चिरंजीव हरिभक्ती परायण विष्णुदादा मंगरुळकर हे सुद्धा उपस्थित आहेत. परिसरातील ज्येष्ठ वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. दादा फोटो काढा दादांचा. या गायनाची साथ देणारे आपले संतोषजी बिडकर महाराज, पकवाजीला साथ असे धनंजय खुटले महाराज आणि आता नवीनच मंगेश शालुंके महाराज यांनाही आम्ही धन्यवाद देतोय.